आन्सर 3 पूर्ण बरोबर. शब्दाची उत्पत्ती कशी झाली याला शब्दसिद्धी असे म्हणतात. शब्दसिद्धीमध्ये तत्सम, तद्भव व देशी या 3 प्रकारच्या शब्दांचा समावेश होतो. हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. 2 योग्य जोड्या जुळवा. अ धर्म, ब भाऊ, क भाकरी, ड वांगे यांच्या योग्य जोड्या. अ धर्म 2 तत्सम, ब भाऊ 4 तद्भव, क भाकरी 1 देशी आणि ड वांगे 3 परभाषिक. आन्सर 1 1 2 4 3 अ 2 ब 4 क 1 ड वजा 3. 3 पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. आन्सर 1 कवी. कवी हा शब्द संस्कृतमधून मराठीत जसाच्या तसा आला आहे म्हणून तो तत्सम शब्द आहे. 4 पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? आन्सर 2 ऋण. ऋण हा शब्द तत्सम आहे. 5 पुढील शब्दांतील तत्सम शब्द कोणता? आन्सर 1 समर्थन. समर्थन हा शब्द तत्सम आहे. 6 पुढील शब्दांतील तत्सम नसलेला शब्द कोणता? आन्सर 4 दरबार. दरबार हा शब्द तत्सम नसून परभाषी फारसी आहे. 7 खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा. आन्सर 2 वृक्ष. वृक्ष हा शब्द तत्सम आहे. 8 खाली दिलेल्या शब्दांपैकी एक तत्सम शब्द ओळखा. आन्सर 3 माता. माता हा शब्द तत्सम आहे. 9 कन्या हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? आन्सर 2 तत्सम. कन्या हा शब्द तत्सम आहे. 10 कोणत्या शब्दास तद्भव म्हणावे? आन्सर 1 मूळ संस्कृत शब्दाच्या रूपात बदल होऊन झालेल्या. संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात बदल होतो त्यास तद्भव शब्द म्हणतात. 11 खालील शब्दांपैकी तद्भव शब्द कोणता? आन्सर 2 गाव. गाव हा शब्द ग्राम या मूळ संस्कृत शब्दापासून बदलून तयार झाला आहे म्हणून तो तद्भव आहे. 12 पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा. आन्सर 4 भाई. भाई हा शब्द भ्रातृ या मूळ संस्कृत शब्दापासून बदलून तयार झाला आहे म्हणून तो तद्भव आहे. 13 खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. आन्सर 2 हात. हात हा शब्द हस्त या मूळ संस्कृत शब्दापासून बदलून तयार झाला आहे म्हणून तो तद्भव आहे. 14 खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. आन्सर 1 कोवळा. कोवळा हा शब्द कोमल या मूळ संस्कृत शब्दापासून बदलून तयार झाला आहे म्हणून तो तद्भव आहे. 15 खालीलपैकी तद्भव शब्द ओळखा. आन्सर 2 घर. घर हा शब्द गृह या मूळ संस्कृत शब्दापासून बदलून तयार झाला आहे म्हणून तो तद्भव आहे. 16 खालीलपैकी संस्कृत शब्द ओळखा. आन्सर 3 विश्राम. विश्राम हा शब्द संस्कृत आहे. 17 ऐन जमाबंदी, ऐन हंगाम, ऐन आमदानी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले आहेत? आन्सर 2 अरबी. हे शब्द अरबी भाषेतून मराठीत आले आहेत. 18 खालील शब्दांपैकी देशी शब्द कोणता ते सांगा. आन्सर 4 लुगडे. लुगडे हा शब्द देशी आहे. 19 खालीलपैकी कोणता शब्द फारसी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? आन्सर 4 अत्तर. अत्तर हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे. 20 अडकिता हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? आन्सर 3 कानडी. अडकिता हा शब्द कानडी भाषेतून मराठीत आला आहे. 21 खालीलपैकी गुजरातीमधून आलेला शब्द कोणता? आन्सर 2 तूप. तूप हा शब्द गुजरातीमधून मराठीत आला आहे. 22 दगड हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो? आन्सर 2 देशी. दगड हा शब्द देशी आहे. AI रिस्पॉन्स
Answer 2. Pagar. Pagar paga is a word of Portuguese origin that has been adopted into the Marathi. Answer 2. पगार. पगार हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे. 24. वृद्धक शब्दाचा प्रकार. आन्सर 1. तत्सम. वृद्ध हा शब्द संस्कृतमधून मराठीत जसाच्या तसा आला आहे, त्यामुळे तो तत्सम शब्द आहे. 25. डोंगर शब्दाचे रूप. आन्सर 3. देशी. डोंगर हा शब्द मूळचा मराठीतील बोलीभाषेतील असून तो देशी शब्द प्रकारात मोडतो. 26. काडतूस शब्दाचा प्रकार. आन्सर 1. परभाषिक. काडतूस कार्ट्रेज हा शब्द परकीय भाषेतून फ्रेंच मराठीत आला आहे. 27. गटात न बसणारा शब्द. आन्सर 4. मूळ. सासरा, दिवा आणि पुरुष हे शब्द सिद्ध शब्दांचे प्रकार आहेत, तर मूळ हा शब्द सिद्ध शब्दांच्या प्रकारातील एक घटक नाही. 28. भाऊक शब्दाचा प्रकार. आन्सर 2. तद्भव. भाऊ हा शब्द भ्रातृ या संस्कृत शब्दापासून बदलून मराठीत आला आहे, त्यामुळे तो तद्भव शब्द आहे. 29. अचूक पर्याय निवडा. आन्सर 4. देशी शब्द हे बोलीभाषेतील असतात. देशी शब्द हे बोलीभाषेतून किंवा महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या भाषेतून मराठीत आलेले असतात. 30. सिद्ध शब्दांची. आन्सर 4. तत्पुरुष. एक्सप्लेनेशन. सिद्ध शब्दांच्या मुख्य प्रकारांमध्ये तत्सम, तद्भव आणि देशी शब्दांचा समावेश होतो. तत्पुरुष हा शब्द सिद्धीचा प्रकार नसून तो सामासिक शब्दांच्या प्रकारातील एक समास आहे. 31. कवी, मधु, गुरु, पुत्र, कन्या हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत? आन्सर 1. तत्सम. एक्सप्लेनेशन. हे शब्द संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे म्हणजेच त्यांच्या मूळ रूपात कोणत्याही बदलाशिवाय आलेले आहेत, म्हणून ते तत्सम शब्द आहेत. 32. पुढील शब्दांची व्युत्पत्ती शोधा. कंबर. आन्सर 3. देशी. एक्सप्लेनेशन. कंबर हा शब्द मराठीतील मूळ देशी शब्दांपैकी एक मानला जातो. 33. देशी शब्द शोधा. आन्सर 2. खुळा. एक्सप्लेनेशन. खुळा, खेळ आणि खाऊ हे सर्व देशी शब्द आहेत. खुलासा हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. 34. लोणचे शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? आन्सर 1. पोर्तुगीज. एक्सप्लेनेशन. लोणचे हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठी भाषेत आला आहे. 35. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. आन्सर 1. झोप. एक्सप्लेनेशन. झोप हा मराठीतील मूळ देशी शब्द आहे. करोड हा हिंदी, खर्च हा अरबी आणि बटाटा हा पोर्तुगीज भाषेतून आला आहे. 36. गुरु हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? आन्सर 2. तत्सम. एक्सप्लेनेशन. गुरु हा शब्द संस्कृतमधून थेट मराठीत आल्यामुळे तो तत्सम शब्द आहे. 37. तूप हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? आन्सर 1. गुजराती. एक्सप्लेनेशन. तत्सम शब्द हे संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे कोणत्याही बदलाशिवाय आलेले शब्द आहेत. पूजा हा शब्द थेट संस्कृतमधून मराठीत आला आहे. तद्भव शब्द हे संस्कृतमधून बदल होऊन आलेले शब्द आहेत. 39. खालीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून आला आहे? आन्सर 2. किल्ली. एक्सप्लेनेशन. मराठी भाषेत अनेक शब्द इतर भाषांमधून आलेले आहेत. किल्ली हा शब्द कानडी भाषेतून आला आहे. 40. खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आला आहे? आन्सर 1. पार्सल. एक्सप्लेनेशन. पार्सल हा शब्द इंग्रजी भाषेतील पार्सल या शब्दावरून मराठीत आला आहे. AI responses may include आन्सर 3. तत्सम. विद्वान हा शब्द संस्कृतमधून मराठी भाषेत जसाच्या तसा कोणताही बदल न होता आलेला आहे, म्हणून तो तत्सम शब्द आहे. 42. तद्भव शब्द निवडा. आन्सर 1.
ओठ. ओठ हा शब्द संस्कृतमधील ओष्ठ या शब्दापासून बदल होऊन मराठीत आलेला आहे, म्हणून तो तद्भव शब्द आहे. 43. पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता? आन्सर 1. भाकरी. खलबत्ता, डबा आणि विळी हे शब्द मराठीतील देशी शब्द आहेत, तर भाकरी हा शब्द देखील देशी शब्द आहे. परंतु सामान्यतः खलबत्ता, डबा आणि विळी हे स्वयंपाकघरातील विशिष्ट अवजारे किंवा भांडी आहेत, तर भाकरी हे एक खाद्यपदार्थ आहे, त्यामुळे तो गटाबाहेरचा ठरू शकतो. 44. बाबा अडकिता घेऊन सुपारी कातरत होते. या वाक्यातील परभाषी शब्द ओळखा. आन्सर 3. अडकिता. अडकिता हा शब्द परकीय भाषेतून पोर्तुगीज मराठीत आलेला शब्द आहे. 45. घर हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आन्सर 3. देशी. घर हा शब्द मूळचा मराठी भाषेतील महाराष्ट्रातील असल्यामुळे तो देशी शब्द आहे. 46. मेहनत हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? आन्सर 2. फारशी. मेहनत हा शब्द फारशी भाषेतून मराठीत आलेला आहे. 47. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता? आन्सर 1. मंदिर. मंदिर हा शब्द संस्कृतमधून मराठीत जसाच्या तसा आलेला आहे, म्हणून तो तत्सम शब्द आहे. देऊळ हा त्याचा तद्भव रूप आहे. 48. माळ हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? आन्सर 1. देशी. माळ हा शब्द मूळचा मराठी भाषेतील असल्यामुळे तो देशी शब्द आहे. 49. तत्सम शब्द ओळखा. आन्सर 2. पृथ्वी. पृथ्वी हा शब्द संस्कृतमधून मराठीत जसाच्या तसा आलेला आहे, म्हणून तो तत्सम शब्द आहे. धरती आणि धरा हे तद्भव शब्द आहेत. 50. खालीलपैकी तत्सम शब्द कोणता? आन्सर 4. परंतु. परंतु हा शब्द संस्कृतमधून मराठीत जसाच्या तसा आलेला आहे, म्हणून तो तत्सम शब्द आहे. इतर पर्याय तद्भव किंवा देशी शब्द आहेत. 51. अण्णा हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे? आन्सर 2. तेलगू. अण्णा हा शब्द तेलगू भाषेतून मराठीत आलेला आहे. 52. हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा इत्यादी शब्द या परकीय भाषेतून मराठीत आले. आन्सर 4. पोर्तुगीज. हापूस, पायरी, बिस्किट, बटाटा हे सर्व शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले आहेत. 53. संस्कृतमधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना म्हणतात. आन्सर 1. तत्सम. संस्कृतमधून मराठीत कोणताही बदल न होता आलेल्या शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. 54. गृह, हस्त, शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत? आन्सर 1. तत्सम. गृह, घर, हस्त, हात, शीर्ष, डोके हे शब्द संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले तत्सम शब्द आहेत. 55. देशी शब्द ओळखा. आन्सर 1. पीठ. पीठ हा शब्द मूळचा मराठी भाषेतील असल्यामुळे तो देशी शब्द आहे. अण्णा तेलगू, बटाटा पोर्तुगीज शब्द आहे. 56. शब्दसिद्ध होण्याच्या क्रियेस म्हणतात. आन्सर 1. शब्दसिद्धी. शब्द कसा तयार झाला किंवा कोणत्या भाषेतून आला या क्रियेला शब्दसिद्धी असे म्हणतात. 57. गुलाब, बारदान, गालिचा, अब्रू हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? आन्सर 3. फारशी. गुलाब, बारदान, गालिचा, अब्रू हे सर्व शब्द फारशी भाषेतून मराठीत आलेले आहेत. AI responses may include mistakes. आन्सर 2. कानडी. हे शब्द कानडी भाषेतून मराठीत आलेले आहेत. 59. चिल्ली पिल्ली हा शब्द कोणत्या भाषेतील आहे? आन्सर 4. गुजराती. चिल्ली पिल्ली हा शब्द गुजराती भाषेतून मराठीत आला आहे. 60. रिकामटेकडा हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? आन्सर 1. कानडी. रिकामटेकडा हा शब्द कानडी भाषेतून मराठीत आला आहे. 61. ताळा, अनारसा, किडूकमिडूक, शिकेकाई हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आलेले आहेत? आन्सर 4. तेलगू. हे शब्द तेलगू भाषेतून मराठीत आलेले आहेत. 62. खालील शब्दसिद्धीचा प्रकार ओळखा. तथापि. आन्सर 2. तत्सम. तथापि हा शब्द संस्कृतमधून जसाच्या तसा मराठीत आला आहे, म्हणून तो तत्सम शब्द आहे. 63. सार हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे? आन्सर 2. तामिळी. सार हा शब्द तामिळी भाषेतून मराठीत आला आहे. 64. गजाली हा शब्द भाषेतील आहे. आन्सर 3. कोकणी. गजाली हा शब्द कोकणी भाषेतील आहे. 65. पर्यायी उत्तरांत कोणता शब्द तद्भव शब्द नाही? आन्सर 4. कोवळा. कोवळा हा देशी शब्द आहे,
तर इतर पर्याय भाऊ, सासरा, जोप, तद्भव शब्द आहेत. 66. पुढीलपैकी देशी शब्द ओळखा. आन्सर 2. बोका. बोका हा देशी शब्द आहे. 67. खालील अ व ब गटातील कोणती जोडी सुसंगत आहे ते पर्यायी उत्तरांतून शोधा. आन्सर 2. ब आणि अ. ब गटातील तद्भव शब्दाचे उदाहरण दूध आहे आणि अ गटातील तत्सम शब्दाचे उदाहरण यथामती आहे, त्यामुळे ही जोडी सुसंगत आहे. 68. पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. आन्सर 1. गृह. गृह हा संस्कृत शब्द जसाच्या तसा मराठीत वापरला जातो, म्हणून तो तत्सम शब्द आहे. 69. पुढीलपैकी देशी किंवा देशज शब्द कोणता. आन्सर 4. नेकुण. नेकुण हा देशी शब्द आहे. 70. पुढीलपैकी अरबी शब्द कोणते. आन्सर 3. खाना, हकीकत, पेशवा. खाना, हकीकत, पेशवा हे अरबी शब्द आहेत. 71. कर्णापासून कान यांसारख्या शब्दांना काय म्हणतात. आन्सर 1. तत्सम शब्द. संस्कृतमधील कर्ण या शब्दापासून कान हा शब्द मराठी तयार झाला आहे, अशा शब्दांना तत्सम शब्द म्हणतात. 72. पुढीलपैकी कानडी शब्द कोणते. आन्सर 3. टाळा, अनरसा, शिकेकाई. टाळा, अनरसा, शिकेकाई हे कानडी शब्द आहेत. 73. पुढीलपैकी तद्भव शब्द ओळखा. आन्सर 3. बाम. बाम हा तद्भव शब्द आहे. 74. पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता. आन्सर 3. काम. काम हा शब्द गटाबाहेरचा आहे, कारण इतर पर्याय खुळा, कोवळा, घाम हे देशी शब्द आहेत. 75. पुढीलपैकी फारसी प्रत्यय लागून तयार झालेला तंदित शब्द कोणता. आन्सर 1. सावकारी. सावकारी या शब्दात कारी हा फारसी प्रत्यय लागला आहे. 76. तंबाखू हा शब्द कोणत्या भाषेतील आहे. आन्सर 2. पोर्तुगीज. तंबाखू हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे. 77. खालील परप्रांतीय भारतीय शब्द कोणत्या प्रांतातून आले आहेत ते सांगा. चिल्लीपल्ली, सार, मठ्ठा. आन्सर 2. गुजराती. चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा हे शब्द गुजराती भाषेतून मराठीत आले आहेत. 78. खालील कोणता शब्द अरबी भाषेतून आला आहे. आन्सर 3. अत्तर. अत्तर हा अरबी शब्द आहे. 79. पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत. आन्सर 1. ओसरी, डोंगर, उत्तरण. ओसरी, डोंगर, उत्तरण हे सर्व देशी शब्द आहेत. 80. पुढीलपैकी कोणते शब्द प्राकृत अपभ्रंश रूपाबरोबर मूळ तत्सम रूपात वापरात येऊ लागले. आन्सर 2. मेघ, कथा, धर्म. मेघ, कथा, धर्म हे शब्द प्राकृत अपभ्रंश रूपाबरोबर मूळ तत्सम रूपातही मराठीत वापरले जातात. 81. घरी हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे. आन्सर 4. हिंदी. घरी हा शब्द हिंदी भाषेतून मराठीत आला आहे. 82. गटाबाहेरचा शब्द कोणता. आन्सर 2. घास. घास हा देशी शब्द आहे, तर इतर पर्याय पुष्प, जल, प्रीती हे तत्सम शब्द आहेत. 83. खालील तद्भव शब्दांचे शब्दगट कोणते. आन्सर 3. फक्त अ, ब आणि ड. अ ओठ, आग, काच, ब झाड, बोका, झोप आणि ड अक्का, खिसा, चप्पल हे सर्व तद्भव शब्दांचे गट आहेत. AI responses may include mistakes. आन्सर 2. अर्ज. परभाषी शब्द म्हणजे संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेले शब्द. यथामती, भाऊ आणि डोळा हे मराठी किंवा इतर भारतीय भाषांमधील शब्द आहेत, तर अर्ज हा अरबी किंवा फारसी भाषेतून मराठीत आलेला शब्द आहे. 85. पीठ, वांगे, झोप हे शब्द कोणत्या प्रकारात मोडतात. आन्सर 1. देशी. देशी शब्द म्हणजे मराठी भाषेत मूळचे असलेले किंवा इतर भारतीय भाषांमधून आलेले शब्द. पीठ, वांगे आणि झोप हे शब्द या प्रकारात मोडतात. 86. पुढीलपैकी तत्सम शब्द कोणता. आन्सर 3. भूगोल. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीत आलेले शब्द. भूगोल हा संस्कृत शब्द आहे. सासरा, कोवळा आणि चाक हे तद्भव किंवा देशी शब्द आहेत. 87. उत्तप्पा हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे. आन्सर 3. तमिळ. उत्तप्पा हा शब्द तमिळ भाषेतून मराठीत आला आहे.
88 मठ्ठा हा शब्द कोणत्या भारतीय भाषेतून मराठीत आला आहे? आन्सर 2 गुजराती. मठ्ठा हा शब्द गुजराती भाषेतून मराठीत आला आहे. 89 पुढीलपैकी तत्सम शब्दसमूह कोणता? आन्सर 4 फक्त ड. ड मधील धर्म, कन्या, मधु आणि प्रीती हे सर्व संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले तत्सम शब्द आहेत. इतर पर्यायांमध्ये तद्भव किंवा देशी शब्द आहेत. 90 भीती, भूगोल, भगवान हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत? आन्सर 1 तत्सम. भीती, भूगोल आणि भगवान हे शब्द संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे आलेले आहेत, म्हणून ते तत्सम शब्द आहेत. 91 पुढील शब्दातील तत्सम आणि तद्भव शब्द ओळखा. आन्सर 3 अ आणि क तत्सम, ब आणि ड तद्भव. कलश अ आणि क्लेश क हे तत्सम शब्द आहेत. कळस ब आणि किळस ड हे अनुक्रमे कलश आणि क्लेश या तत्सम शब्दांचे मराठीतील बदललेले तद्भव रूप आहेत. 92 खाली दिलेल्या पर्यायी शब्दांत कोणता शब्द तत्सम आहे? आन्सर 3 क बरोबर अन्य सर्व चूक. पृथ्वी क हा संस्कृतमधून आलेला तत्सम शब्द आहे. जमीन हा परभाषीय फारसी भुई हा तद्भव आणि काळी आई हा एक वाक्प्रचार आहे. 93 गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? आन्सर 2 फारसी. गुन्हेगार हा शब्द फारसी भाषेतून मराठीत आला आहे. एक्सप्लेनेशन. 1 तत्सम शब्द तत्सम वर्ड्स हे संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे कोणताही बदल न होता आलेले शब्द आहेत. 2 पर्याय 2 मधील कन्या, सत्कार आणि उत्सव हे सर्व मूळ संस्कृत शब्द आहेत आणि ते मराठी भाषेतही त्याच स्वरूपात वापरले जातात. आणि 3 इतर पर्यायांमध्ये पान, कान, दूध, पोट, घाम, ओठ, आग, ग्रंथ, काम यांसारखे काही शब्द तत्सम नाहीत, तर ते तद्भव संस्कृतमधून बदलून आलेले किंवा देशी शब्द आहेत. 5 पुढील विधाने वाचा. आन्सर 1 अ आणि ब बरोबर. एक्सप्लेनेशन. विधान तत्सम शब्द संस्कृतमधून रूपबदल न होता येतात, पण अनेकदा त्यांच्या अर्थात बदल होतो हे बरोबर आहे. उदाहरणार्थ देव हा संस्कृत शब्द मराठीत त्याच रूपात आला, पण त्याचा अर्थ आणि वापर काही प्रमाणात बदलला. विधान ब देशी शब्दांची सरळ व्युत्पत्ती सांगता येते हे देखील बरोबर आहे. देशी शब्द हे मराठी भाषेच्या मूळ रहिवाशांनी वापरलेले शब्द आहेत आणि त्यांची व्युत्पत्ती मूळ, सरळ आणि स्पष्ट असते. परकीय भाषा गट वजा 1 आणि त्या भाषेतून मराठी भाषेत आलेले शब्द गट वजा 2 खाली दिलेले आहेत. जोड्यांच्या उत्तरासाठी योग्य तो पर्याय लिहा. आन्सर 3 4 3 2 1. एक्सप्लेनेशन. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 अ इंग्रजी भाषा राईट ॲरो 4 पेट्रोल, मोटर, ड्रायव्हर, कंडक्टर. 2 ब पोर्तुगीज भाषा राईट ॲरो 3 बटाटा, पगार, हापूस, फणस. 3 क फारसी भाषा राईट ॲरो 2 पोशाख, गुन्हेगार, कामगार, अत्तर. आणि 4 ड अरबी भाषा राईट ॲरो 1 अर्ज, साहेब, मंजूर, इनाम. जोड्या लावा. आन्सर 3 4 3 2 1. पर्याय 3 हा गट वजा 1 आणि गट वजा 2 मधील जोड्यांसाठी योग्य क्रम दर्शवतो. एक्सप्लेनेशन. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 अ देशी शब्द राईट ॲरो 4 डोंगर, दगड, गुडघा हे शब्द मराठी भाषेच्या मूळ रहिवाशांनी वापरलेले आहेत. 2 ब तत्सम शब्द राईट ॲरो 2 माता, पिता, बंधू, उत्सव हे मूळ संस्कृत शब्द आहेत. 3 क सिद्ध शब्द राईट ॲरो 1 जा, ये, दगड, गोड हे शब्द भाषेत मूळ स्वरूपात असतात, त्यांना कोणताही प्रत्यय किंवा उपसर्ग लागलेला नसतो. आणि 4 ड उपसर्गघटित शब्द राईट ॲरो 3 अपयश, गैरसमज, आडवाट या शब्दांना मूळ शब्दांच्या आधी अ, गैर, आड असे उपसर्ग लागले आहेत. हे शब्द कानडी भाषेतून मराठीत आले आहेत. अर्ज हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला आहे? आन्सर 3 अरबी. अर्ज हा शब्द मूळचा अरबी भाषेतील आहे. तेलुगू भाषिक नसलेला शब्द. आन्सर 4 खलबत्ता. खलबत्ता हा शब्द तेलुगू भाषेतील नसून अनारसा, शिकेकाई आणि बंडी हे शब्द तेलुगू भाषिक आहेत.
इंग्रजी भाषेतील नसलेला शब्द. आन्सर 2. साहेब. साहेब हा शब्द इंग्रजी भाषेतील नसून ऑफिस, डॉक्टर आणि स्टेशन हे शब्द इंग्रजी भाषेतील आहेत. संस्कृतमधून आलेल्या तत्सम शब्दांचा गट ओळखा. आन्सर 2. राज्य, विचार, तर्क, दुष्ट. राज्य, विचार, तर्क आणि दुष्ट हे शब्द संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले तत्सम शब्द आहेत. AI रिस्पॉन्स. आन्सर 3. कानडी. हे शब्द मराठीत कानडी, कन्नड भाषेतून आले आहेत. 2. अर्ज. आन्सर 1. अ बरोबर, अन्य सर्व चूक. 1. किल्ली, गाजर आणि खलबत्ता हे शब्द कानडी भाषेतून मराठीत आलेले आहेत. 2. बटाटा, तंबाखू, हापूस हे पोर्तुगीज शब्द आहेत. आणि 3. कंबर, गुडघा, पोट, घास, घर, भाऊ हे शब्द देशी किंवा तद्भव प्रकारात मोडतात. 104. खालील पर्यायांपैकी अरबी शब्दाचा पर्याय ओळखा. आन्सर 3. मेहनत. 1. मेहनत हा शब्द अरबी भाषेतून मराठीत आला आहे. 2. पेशवा हा शब्द फारसी आहे. 3. डबा हा शब्द कानडी आहे. आणि 4. बटाटा हा पोर्तुगीज शब्द आहे. 105. खालीलपैकी तत्सम शब्दाचा गट ओळखा. आन्सर 4. कलश, विद्वान, कोमल, पद. कलश, विद्वान, कोमल, पद हे शब्द संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीत आलेले तत्सम शब्द आहेत. इतर पर्यायांमध्ये तद्भव किंवा परभाषी शब्दांचे मिश्रण आहे. 106. तद्भव शब्द ओळखा. आन्सर 2. किळस. किळस हा शब्द संस्कृत क्लेश पासून तयार झालेला तद्भव शब्द आहे. क्लेश आणि कलश हे तत्सम शब्द आहेत, तर घास हा देशी शब्द आहे. 107. शिवाजी महाराज ही एक विभूती होती. विभूती हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतो? आन्सर 3. अ आणि ड बरोबर. विभूती हा शब्द संस्कृत भाषेतून जसाच्या तसा मराठीत आल्यामुळे तो तत्सम शब्द अ आणि संस्कृत शब्द ड दोन्ही प्रकारात मोडतो. 108. कर, पुष्प, जल, पृथ्वी हे शब्द संस्कृत भाषेतून मराठीत आले. या शब्दाचा प्रकार कोणता? आन्सर 2. तत्सम. जे शब्द संस्कृत भाषेतून मराठी भाषेत जसेच्या तसे बदल न होता आले आहेत त्यांना तत्सम शब्द म्हणतात. 109. पुढे दिलेल्या गटात परभाषी शब्द नसलेला गट ओळखा. आन्सर 3. झोप, खुळा. झोप आणि खुळा हे दोन्ही देशी शब्द आहेत, त्यामुळे या गटात परभाषी शब्द नाहीत. इतर पर्यायांमध्ये परभाषी शब्दांचा समावेश आहे. 110. डोळा या शब्दाचा शब्दसिद्धीनुसार प्रकार कोणता? आन्सर 1. देशी शब्द. डोळा हा शब्द मराठी भाषेतील मूळचा देशी शब्द आहे. 111. पुढीलपैकी कोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे? आन्सर 1. कांबळे. कांबळे हा शब्द कानडी भाषेतून मराठीत रूढ झाला आहे. डबा हा देखील कानडी शब्द आहे. 112. पुढीलपैकी कोणता शब्द परभाषी आहे? आन्सर 2. दगड. दगड हा शब्द परभाषी संस्कृत नसलेला आहे जो कानडी भाषेतून आला आहे. डोंगर, लेकरू, गाडगे हे देशी शब्द आहेत. 113. खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत? आन्सर 4. डहाळी, डेकुण, धोंडा. डहाळी, डेकुण, धोंडा हे सर्व शब्द मराठी भाषेतील मूळचे देशी शब्द आहेत. इतर पर्यायांमध्ये परभाषी शब्दांचा समावेश आहे. 114. तद्भव शब्द असलेला अचूक शब्दांचा गट कोणता? योग्य पर्याय निवडा. आन्सर 3. पर्याय अ व ड बरोबर आहेत. अ. घास, ओट, काम, दूध आणि ड. घर, गाव, कोवळा, धाम हे दोन्ही गट तद्भव शब्दांचे आहेत, कारण हे शब्द संस्कृत शब्दांपासून बदलून मराठीत आले आहेत. 115. देशी शब्दाचा योग्य तो गट ओळखा. आन्सर 2. बाजरी, वांगे, रेकूण, चिमणी. बाजरी, वांगे, रेकूण,
चिमणी हे सर्व शब्द देशी आहेत. इतर पर्यायांमध्ये अरबी, पोर्तुगीज किंवा तत्सम शब्दांचे मिश्रण आहे. 116 पोर्तुगीज शब्दांचा गट ओळखा. आन्सर 1. घमेले, पायरी, लोणचे. घमेले, पायरी, लोणचे हे पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेले शब्द आहेत. 117 जोड्या जुळवा. आन्सर 3, 4, 2, 1, 3, अ 4, ब 2, त 1, ड 3. 1. अ कन्नड शब्द 4 पोपट, जोंधळा, खेटर. 2. ब देशी शब्द 2 जाहीर, मंजूर, मालक. 3. क तेलुगू शब्द 1 टाळे, तूप, गदारोळ. आणि 4. ड अरबी शब्द 3 कोलदांडा, गोधळ, गुढी. 118 पुढीलपैकी तेलुगू शब्दांचा गट ओळखा. आन्सर 1. गुंडी, चप्पल. गुंडी आणि चप्पल हे शब्द तेलुगू भाषेतून मराठीत आले आहेत. 119 अँटी नॅशनल या पारिभाषिक शब्दाचा मराठीतील अर्थ काय? आन्सर 4. राष्ट्रद्रोही. अँटी नॅशनल या इंग्रजी शब्दासाठी राष्ट्रद्रोही हा योग्य पारिभाषिक मराठी शब्द आहे. 120 अंडरस्कोर अंडरस्कोर हा शब्द तत्सम नाही. आन्सर 4. मेहनत. मेहनत हा शब्द अरबी भाषेतील परभाषी शब्द आहे. पूजा, गीता, लीला हे तत्सम शब्द आहेत. AI रिस्पॉन्स ताई हा शब्द कानडी भाषेतून आला आहे, त्यामुळे तो देशी शब्द नाही. बाजरी, गुडघा आणि झोप हे शब्द मराठीतील देशी शब्द आहेत. 122 पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम या गटातील आहे? आन्सर 1. कलश. कलश हा शब्द संस्कृत भाषेतून जसाच्या तसा मराठीत आला आहे, म्हणून तो तत्सम शब्द आहे. पोथी, माणूस आणि ताईत हे तत्सम शब्द नाहीत. 123 खालीलपैकी अरबी शब्दांचा गट ओळखा. आन्सर 4. फक्त क व ड बरोबर. क अर्ज, किल्ली आणि ड हुकुम, तपास या गटातील शब्द अरबी भाषेतील आहेत. 124 पुढीलपैकी परभाषी शब्द कोणते ते ओळखा. आन्सर 2. हापूस, कामगार, जाहीर. हापूस पोर्तुगीज, कामगार फारशी आणि जाहीर अरबी हे परभाषी शब्द आहेत. 125 तूप हा शब्द कोणत्या भाषेपासून मराठीत आला? आन्सर 2. कन्नड. तूप हा शब्द कानडी भाषेतून मराठीत आला आहे. 126 हा शब्द तद्भव आहे. आन्सर 2. कोवळा. कोवळा हा शब्द संस्कृतमधून बदल होऊन मराठीत आलेला तद्भव शब्द आहे. गुरु, पुत्र आणि पिढा हे तत्सम शब्द आहेत. 127 दवाखाना, दिवाणखाना हे शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेच्या प्रभावातून आलेले आहेत? आन्सर 1. फारसी. दवाखाना आणि दिवाणखाना हे शब्द फारसी भाषेच्या प्रभावातून मराठीत आलेले आहेत. 128 साहेब हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आला? आन्सर 3. अरबी. साहेब हा शब्द अरबी भाषेतून मराठीत आला आहे. 129 सिद्ध शब्दाचा गट ओळखा. आन्सर 2. फक्त ब व ड बरोबर बाकी सर्व चूक. ब सूर्य, धोंडा आणि ड कर, बोल या गटातील शब्द मुळात धातू, मूळ शब्द आहेत, त्यामुळे ते सिद्ध शब्द आहेत. 130 तत्सम शब्दांचा शब्दगट ओळखा. आन्सर 2. फक्त अ व ब बरोबर. अ सत्कार, समर्थन, भगवान, मस्तक आणि ब धर्म, कर्म, पाय, घास या गटातील शब्द संस्कृत भाषेतून मराठीत आलेले तत्सम शब्द आहेत. 131 खाली दिलेल्या शब्दातून तेलुगू भाषिक शब्द ओळखा. आन्सर 4. विळी. विळी हा शब्द तेलुगू भाषेतील आहे. 132 खालील पर्यायांमधील तद्भव शब्द ओळखा. आन्सर 2. कोवळा. कोवळा हा संस्कृतमधून बदललेला तद्भव शब्द आहे. विद्वान, यद्यपि आणि जल हे तत्सम शब्द आहेत. 133 कानडी भाषेतील शब्दांचा शब्दगट ओळखा. आन्सर 3. केवळ ब आणि क बरोबर. ब अमसोल, पडवळ, परडी, भांडे आणि क शिंपी, पेटी, बांबू, लवंग या गटातील शब्द कानडी भाषेतील आहेत. 134 अर्ज, कसब, खर्च, तमाशा मराठी भाषेने हे शब्द कोणत्या भाषेकडून स्वीकारले आहेत? आन्सर 2. अरबी. अर्ज, कसब, खर्च आणि तमाशा हे शब्द अरबी भाषेकडून मराठीत स्वीकारले आहेत. 135 खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. आन्सर 3. पान, पाय, सासू, सासरा. पान, पाय, सासू, सासरा हे संस्कृतमधून बदल होऊन आलेले तद्भव शब्द आहेत. इतर गटांमध्ये तत्सम किंवा परभाषी शब्द आहेत. 136 देशी शब्दांच्या गटाचा योग्य पर्याय. आन्सर 1. डोळा, डोके, डबा. डोळा, डोके,
आणि डबा हे मराठीतील मूळ देशी शब्द आहेत. 137 धोंडा, बोका, रेडा हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? आन्सर 1. देशी भाषा. धोंडा, बोका आणि रेडा हे देशी भाषेतील शब्द आहेत. 138 खालीलपैकी फारसी शब्दांचा गट ओळखा. आन्सर 2. फक्त बी व दी बरोबर. बी खुशी, दुकानदार आणि दी भांडखोर, मजुरी हे फारसी भाषेतील शब्द आहेत. 139 तत्सम शब्दाचा गट ओळखा. आन्सर बी पृथ्वी, भगवान, पुष्प, कवी. बी गटातील पृथ्वी, भगवान, पुष्प आणि कवी हे संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेले तत्सम शब्द आहेत. आन्सर 1. कोवळा. कोमल हा संस्कृत तत्सम शब्द आहे. कोवळा हा त्यापासून मराठीत तयार झालेला तद्भव शब्द आहे, ज्याच्या मूळ रूपात बदल झाला आहे. 141 अचूक पर्याय कोणता? स्टेप 1. विधानांचे विश्लेषण. 1. विधान अ, सत्कार, समर्थन व काम हे तत्सम शब्द आहेत. हे विधान बरोबर आहे. 2. विधान बी, घास, घाम व उत्तर हे तद्भव शब्द आहेत. हे विधान चूक आहे, कारण उत्तर हा तत्सम शब्द आहे. आणि 3. विधान सी, मस्तक, नदी व कमळ हे तत्सम शब्द आहेत. हे विधान बरोबर आहे. स्टेप 2. योग्य पर्यायाची निवड. विधान अ आणि सी बरोबर आहेत, तर बी चूक आहे, त्यामुळे पर्याय 3 योग्य आहे. आन्सर 3. फक्त अ व सी बरोबर, बी चूक. 142 परकीय भाषेतील शब्दांच्या योग्य जोड्या जुळवा. स्टेप 1. शब्दांचे मूळ भाषांशी जुळणी. 1. आय, दर्या, महिना हे शब्द फारसी भाषेतील आहेत. बी. 2. ई, चिल्ली, पिल्ली, सार हे शब्द तामिळी भाषेतील आहेत. डी. 3. ई, टिकाव, मचवा हे शब्द पोर्तुगीज भाषेतील आहेत. ए. आणि 4. आय व्ही, जिल्हा, बंदर हे शब्द अरबी भाषेतील आहेत. सी. स्टेप 2. योग्य पर्यायाची निवड. योग्य क्रम अ, ई, बी, आय, सी, आय, व्ही, डी, ई असा आहे, जो पर्याय 1 मध्ये दिसतो. आन्सर 1. ई, आय, आय, व्ही, ई. 143 तद्भव शब्दांच्या बाबतीत पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. स्टेप 1. विधानांचे विश्लेषण. 1. विधान अ, संस्कृत शब्द मराठीत येताना त्यांच्या मूळ रूपात बदल होतो, ते शब्द म्हणजे तद्भव शब्द होय. हे विधान बरोबर आहे. 2. विधान बी, पुष्प, जल, ग्रंथ हे तद्भव शब्द आहेत. हे विधान चूक आहे, कारण हे तत्सम शब्द आहेत. आणि 3. विधान सी, हात, आग, पान हे तद्भव शब्द आहेत. हे विधान बरोबर आहे. स्टेप 2. योग्य पर्यायाची निवड. विधान अ आणि सी बरोबर आहेत, तर बी चूक आहे, त्यामुळे पर्याय 3 योग्य आहे. आन्सर 3. अ व सी बरोबर, बी चूक. 144 खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आले आहेत? स्टेप 1. पर्यायांचे विश्लेषण. 1. पर्याय 1. पसंत, जकात, दौलत, बटन हे शब्द फारसी, तुर्की, इंग्रजी भाषेतील मिश्र आहेत. 2. पर्याय 2. बटाटा, ताकद, मजूर, गुलाब हे शब्द पोर्तुगीज, अरबी, फारसी भाषेतील मिश्र आहेत. 3. पर्याय 3. कोरडा, चावी, साबण, फणस हे सर्व शब्द पोर्तुगीज भाषेतील आहेत. आणि 4. पर्याय 4. बांगे, घोडा, रेकूण, जहाज हे शब्द मिश्र भाषेतील आहेत. स्टेप 2. योग्य पर्यायाची निवड. पर्याय 3 मधील सर्व शब्द पोर्तुगीज आहेत. आन्सर 3. कोरडा, चावी, साबण, फणस. 145 शिशिर, शिरीष, विभावरी हे शब्द कोणत्या प्रकारातील आहेत? आन्सर 2. ब फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. शिशिर, शिरीष, विभावरी हे शब्द संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आले आहेत, त्यामुळे ते तत्सम शब्द आहेत. 146 मराठीत गुढी, गुंडी, तूप हे शब्द कोणत्या भाषेतून आले आहेत? आन्सर 3. कानडी. गुढी, गुंडी, तूप हे शब्द कानडी भाषेतून मराठीत आले आहेत. 147 काही शब्द तत्सम, तद्भव किंवा परकीय नसतात तरी त्यांची व्युत्पत्ती सांगता येते. आन्सर 1. हे संपूर्ण विधान बरोबर आहे. मराठी भाषेत असे अनेक शब्द आहेत जे तत्सम, तद्भव किंवा परकीय नाहीत, उदा. देसी शब्द, परंतु त्यांची व्युत्पत्ती किंवा मूळ सांगता येते. 148 पुढे दिलेल्या शब्दातून पोर्तुगीज शब्द ओळखा. आन्सर 3. तंबाखू.
तंबाखू हा शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला आहे. 149. संस्कृतमधील जे शब्द मूळ शब्दामधील स्वर किंवा व्यंजनामध्ये किंवा दोन्हीमध्ये काही फरक होऊन मराठीत रूढ झाले आहेत, अशा शब्दांना काय म्हणतात? आन्सर 3. क. फक्त बरोबर, बाकी सर्व चूक. संस्कृतमधून बदल होऊन मराठीत आलेल्या शब्दांना तद्भव शब्द म्हणतात. 150. शिकेकाई हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारात येतो? आन्सर 3. स्वदेशी परप्रांतीय भाषा शब्द. शिकेकाई हा शब्द कानडीसारख्या परप्रांतीय भाषेतून मराठीत आलेला स्वदेशी शब्द आहे. AI रिस्पॉन्सेस आन्सर 3. EEIIV. अ. हिंदी ई. दाम. ब. तेलुगू ई. गदारोळ. क. कानडी आय. गुढी. आणि ड. तामिळी IV. साल. 152. खालीलपैकी कोणत्या गटातील सर्व शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आले आहेत? राज्यसेवा मुख्य 2022. आन्सर 3. कोरडा, चावी, साबण, फणस. ऑल वर्ड्स इन ऑप्शन 3 आर ऑफ पोर्चुगीज ओरिजिन. 153. खालीलपैकी तद्भव शब्दांचा गट ओळखा. आन्सर 3. क. बरोबर. ऑप्शन सी. पाय, पान, सासू, सासरा contains only तद्भव words derived from Sanskrit. 154. खाली दिलेल्या शब्दांपैकी मराठीत आलेला पोर्तुगीज शब्द ओळखा. आन्सर 2. पगार. पगार is a Portuguese word that has been adopted into the Marathi language. 155. योग्य जोड्या लावा. आन्सर 2. EIVIE. 1. ए. तत्सम शब्द ई. पुष्प, कन्या, नदी totsome words are directly from Sanskrit. 2. बी. तद्भव शब्द IV. भाऊ, पान, ओठ तद्भव words are derived from Sanskrit. 3. सी. देशी शब्द आय. धोंडा, रेकूण, बाजरी Desi words are indigenous to the Marathi region. आणि 4. डी. परभाषी शब्द ई. तिकीट, बटाटा, सामान परभाषी words are from foreign languages. 156. खाली दिलेल्या शब्दांतील देशी शब्द ओळखा. आन्सर 1. अ आणि क. भाकरी अँड बटाटा आर Desi words. 157. जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे. या वाक्यातील रिकाम्या जागी तत्सम शब्दाचा वापर करा. आन्सर 2. वृक्ष. वृक्ष is the appropriate totsom word, Sanskrit origin, to complete the sentence, meaning tree. 158. पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. आन्सर 1. उत्सव. उत्सव is a totsom word. 159. अफलातून, जुल्म, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? आन्सर 4. अरबी. आन्सर 1. अ आणि क. 1. भाकरी आणि बटाटा हे दोन्ही शब्द देशी आहेत. 2. गाजर हा शब्द फारसी भाषेतून आला आहे. 3. बाजरी हा शब्द देखील देशी आहे. आणि 4. पर्यायांपैकी अ आणि क भाकरी आणि बटाटा हे योग्य उत्तर आहे. 157. जगवले तरच भविष्यात प्राणवायू मिळणार आहे. या वाक्यातील रिकाम्या जागी तत्सम शब्दाचा वापर करा. आन्सर 2. वृक्ष. 1. तत्सम शब्द म्हणजे संस्कृत भाषेतून जसेच्या तसे मराठीत आलेले शब्द. 2. वृक्ष हा संस्कृत शब्द आहे आणि तो मराठीतही त्याच रूपात वापरला जातो. आणि 3. झाड, रोप, वेल हे शब्द तत्सम नाहीत. 158. पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा. आन्सर 1. उत्सव. उत्सव हा शब्द संस्कृतमधून थेट मराठीत आला आहे. पान, आग, विनंती हे शब्द तत्सम नाहीत. 159. अफलातून, जुल्म, कबूल हे शब्द कोणत्या भाषेतील आहेत? आन्सर 4. अरबी. अफलातून, जुल्म, कबूल हे शब्द मूळचे अरबी भाषेतील आहेत आणि मराठीत रूढ झाले आहेत. 160. खालीलपैकी देशी शब्दांचा शब्दगट ओळखा. आन्सर 3. बाजरी, चिमणी, बोका, ओसरी. 1. देशी शब्द म्हणजे महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेतून आलेले शब्द. 2. बाजरी, चिमणी, बोका, ओसरी हा गट पूर्णपणे देशी शब्दांचा आहे.
आणि 3 इतर पर्यायांमध्ये पोर्तुगीज, तंबाखू, बशी, चावी, साबण, हापूस, कोबी, अरबी, कागद, नोकरी, दवाखाना आणि संस्कृत, प्रीती, मिठाई भाषेतील शब्द मिसळलेले आहेत. 161 खालीलपैकी देशी शब्द कोणता? आन्सर 1 अ आणि क बरोबर. 1 कोवळा आणि ढेकूण हे दोन्ही शब्द देशी आहेत. 2 भगवान हा तत्सम संस्कृत शब्द आहे. आणि 3 बटन हा इंग्रजी भाषेतील शब्द आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. DPSI पूर्णांक 22%. आन्सर 4 फक्त अ व क. तत्सम शब्द हे संस्कृत भाषेतून मराठीत जसेच्या तसे आलेले शब्द आहेत. 1 गट अ मधील पद, दुग्ध आणि ग्रास हे शब्द संस्कृतमधून थेट आले आहेत. 2 गट क मधील कर्ण, अरण्य आणि जल हे देखील तत्सम शब्द आहेत. आणि 3 गट ब मधील घर, हात, गाव हे शब्द मूळ संस्कृत शब्दांवरून गृह, हस्त, ग्राम बदलून आलेले तद्भव शब्द आहेत. 63 पुढीलपैकी कोणत्या गटातील शब्द तद्भव आहेत? गट ब 23. आन्सर 2 फक्त ए व ब बरोबर. तद्भव शब्द हे मूळ संस्कृत शब्दांमध्ये काळानुसार बदल होऊन मराठी भाषेत आलेले शब्द आहेत. 1 गट अ मधील कान, संस्कृत कर्ण, चाक, संस्कृत चक्र, आग, संस्कृत अग्नी हे तद्भव शब्द आहेत. 2 गट ब मधील घर, संस्कृत गृह, गाव, संस्कृत ग्राम, काम, संस्कृत कर्म हे देखील तद्भव शब्द आहेत. 3 गट क मधील गुरु, पुष्प, अग्नी हे तत्सम शब्द आहेत, संस्कृतमध्येही तेच शब्द आहेत. आणि 4 गट ड मधील पोट, रेडा, चिमणी हे शब्द मराठीतील देशज शब्द आहेत, त्यांचा मूळ संस्कृतमध्ये सापडत नाही. AI response परकीय शब्द आणि त्यांच्या मूळ भाषांच्या योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. अरबी भाषेतील शब्द फायदा, जपानी भाषेतील शब्द हाराकिरी, कन्नड भाषेतील शब्द टपाल आणि रशियन भाषेतील शब्द स्फुटनिक. स्टेप 2 योग्य पर्याय निवडणे. वरील जोड्यानुसार योग्य पर्याय क्रमांक 3 आहे, ज्यात आई, बी, आय, सी, आय, व्ही, डी, ई असे जुळणी दिली आहे. आन्सर 3 आई, बी, आय, सी, आय, व्ही, डी, ई. 165 खालील शब्दगट व शब्दांचे प्रकार यांच्या जोड्या जुळवा. स्टेप 1 योग्य जोड्या ओळखणे. शब्दगट आणि शब्दांचे प्रकार यांच्या योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 पापड, दाम, माळा हे परभाषी शब्द आहेत. 2 गाव, पान, घास हे तद्भव शब्द आहेत. 3 डोंगर, दगड, गुडघा हे देशी शब्द आहेत. आणि 4 माता, कवी, उत्सव हे तत्सम शब्द आहेत. स्टेप 2 योग्य पर्याय निवडणे. वरील जोड्यानुसार योग्य पर्याय क्रमांक 3 आहे, ज्यात आय, व्ही, बी, आय, सी, डी, ई असे जुळणी दिली आहे. आन्सर 3 आय, व्ही, बी, आय, सी, डी, ई. 166 देशी शब्दांचा योग्य पर्याय निवडा. स्टेप 1 देशी शब्दांचा गट ओळखणे. मराठी भाषेत मूळचे असलेले आणि इतर भाषांमधून न आलेले शब्द म्हणजे देशी शब्द. दिलेल्या पर्यायांपैकी बोका, दगड, धोंडा, रेडा हा गट देशी शब्दांचा आहे. स्टेप 2 योग्य पर्याय निवडणे. योग्य पर्याय क्रमांक 2 आहे. आन्सर 2 बोका, दगड, धोंडा, रेडा. AI रिस्पॉन्स या वाक्यातील उद्देश आहे. आन्सर 2 दात. या वाक्यात शोभा देतात हे विधेय आहे. काय शोभा देतात असा प्रश्न विचारल्यास उत्तर दात असे मिळते, म्हणून दात हा उद्देश आहे. 2 मागच्या वर्षी याच वेळेला आपण भेटलो होतो. या वाक्यातील विधेय विस्तार पुढीलप्रमाणे आहे. आन्सर 4 मागच्या वर्षी याच वेळेला. भेटलो होतो हे विधेय आहे. कधी भेटलो होतो या प्रश्नाचे उत्तर मागच्या वर्षी याच वेळेला असे मिळते. विधेयाबद्दल अधिक माहिती देणारा शब्दसमूह म्हणजे विधेय विस्तार. 3 शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या वाक्यातील उद्देश ओळखा. आन्सर
एक गुलमोहर. दिसतो हे विधेय आहे. काय दिसतो या प्रश्नाचे उत्तर गुलमोहर असे मिळते, म्हणून गुलमोहर हा उद्देश आहे. 4. खालील विधानातील विधेय विस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. आन्सर 4. अलीकडे. लिहिले नाही हे विधेय आहे. कधी लिहिले नाही या प्रश्नाचे उत्तर अलीकडे असे मिळते. हा शब्द विधेयाबद्दल अधिक माहिती देतो, म्हणून तो विधेय विस्तार आहे. 5. गावातील लोक परोपकारी होते. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे वाक्यातील स्थान कोणते आहे ते सांगा. आन्सर 3. विधानपूरक. या वाक्यात होते हे अपूर्ण क्रियापद आहे. परोपकारी हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून तो विधानपूरक आहे. 6. रानड्यांचा गोविंदा शास्त्रीय गाणे अतिशय चांगले म्हणतो. या वाक्यातील कर्मविस्तार वाचक शब्द कोणता? आन्सर 3. शास्त्रीय. गाणे हे कर्म आहे. गाणे या कर्माबद्दल अधिक माहिती देणारा शब्द शास्त्रीय हा आहे, म्हणून तो कर्मविस्तार आहे. 7. कोकिळेने मधुर आवाजाने वसंत ऋतूचे स्वागत केले. या वाक्यातील विधेय खालीलपैकी कोणते ते सांगा. आन्सर 4. केले. केले हे या वाक्यातील क्रियापद आहे आणि तेच विधेय आहे. AI responses मेंग. या वाक्यातील विधेय विस्तार वाचक शब्द कोणता ते ओळखा. आन्सर 2. शरदाच्या चांदण्यात. वाक्यातील विधेय दिसतो याबद्दल अधिक माहिती देणारा शब्दसमूह शरदाच्या चांदण्यात हा आहे, म्हणून तो विधेय विस्तार आहे. 9. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा. आन्सर 2. उद्देश्य व विधेय हे वाक्याचे प्रथमोपस्थित संघटक असतात. वाक्याचे मुख्य 2 घटक उद्देश कर्ता आणि विधेय क्रियापद व इतर भाग हेच असतात. इतर घटक त्यांचे विस्तारक असतात. 10. भारतीय संघातील खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. आन्सर 2. भारतीय संघातील. वाक्यातील उद्देश खेळाडूंनी आहे. भारतीय संघातील हा शब्दसमूह खेळाडूंबद्दल अधिक माहिती देतो, म्हणून तो उद्देश विस्तार आहे. 11. काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे. आन्सर 1. डोळे. वाक्यात दिसतात हे क्रियापद आहे. काय दिसतात याचे उत्तर डोळे असे येते, म्हणून डोळे हे उद्देश आहे. 12. आज करायचे काम उद्यावर ढकलू नका. उद्देश विस्तार ओळखा. आन्सर 2. आज करायचे. वाक्यातील मुख्य उद्देश काम आहे. आज करायचे हे त्या कामाबद्दल अधिक माहिती देते, म्हणून तो उद्देश विस्तार आहे. 13. मी एक छानशी कविता लिहिली. या वाक्यातील अधोरेखित केलेला शब्द वाक्याचा आहे. आन्सर 4. उद्देश विस्तार. वाक्यात मी हे उद्देश आहे. एक छानशी हे कवितेचे कर्म विशेषण नसून मी या उद्देशाबद्दल माहिती देणारा शब्दसमूह आहे. 14. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत. या वाक्यातील उद्देशवाचक शब्द कोणता ते ओळखा. आन्सर 1. माळा. वाक्यात आवडत हे क्रियापद आहे. काय आवडत याचे उत्तर माळा असे येते, म्हणून माळा हे उद्देश आहे. 15. वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते. या वाक्यातील विधेय विस्तार सांगा. आन्सर 3. वसंत ऋतूत. वाक्यात फुटते हे क्रियापद विधेय आहे. केव्हा फुटते याचे उत्तर वसंत ऋतूत असे येते, म्हणून तो विधेय विस्तार आहे. 16. सुरेशने सुरेल गाणे म्हटले. कर्मविस्तार सांगा. आन्सर 3. सुरेल. वाक्यात गाणे हे कर्म आहे. सुरेल हा शब्द गाण्याबद्दल अधिक माहिती देतो, म्हणून तो कर्मविस्तार आहे. 17. सायकलवरून येणारा मुलगा आज आला नाही. उद्देश ओळखा. आन्सर 4. मुलगा. वाक्यात आला नाही हे क्रियापद आहे. कोण आला नाही याचे उत्तर मुलगा असे येते, म्हणून मुलगा हे उद्देश आहे. 18. आपला सूर्य रोज पूर्वेला उगवतो. वाक्यातील विधेयान अथवा विधेय विस्तार ओळखा. आन्सर 4. रोज पूर्वेला. वाक्यात उगवतो हे क्रियापद आहे. केव्हा आणि कुठे उगवतो याचे उत्तर रोज पूर्वेला असे येते, म्हणून तो विधेय विस्तार आहे. 19. पावसाळ्यात सगळीकडे फुले उमलतात. या वाक्यातले उद्देश कोणते. आन्सर 2. फुले. वाक्यात उमलतात हे क्रियापद आहे. काय उमलतात याचे उत्तर फुले असे येते, म्हणून फुले हे उद्देश आहे. 20. न्यायाधीशाकडून आरोपीला दंड ठोठावला गेला. या वाक्यातील कर्ता ओळखा. आन्सर 3. न्यायाधीश. जरी वाक्य कर्मणी प्रयोगाचे असले तरी क्रिया करणारा न्यायाधीश हाच कर्ता आहे. 21. तो आला. या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. आन्सर 4. यांपैकी नाही. वाक्यात तो हे केवळ उद्देश आहे आणि त्याला कोणताही विस्तारक शब्द जोडलेला नाही.
22 त्याने चांगला अभ्यास केला. या वाक्यातील कर्म ओळखा. आन्सर 2 अभ्यास. वाक्यात केला हे क्रियापद आहे. काय केला याचे उत्तर अभ्यास असे येते, म्हणून अभ्यास हे कर्म आहे. 23 त्याने आता घरी जावे. या विधानातील कर्म ओळखा. आन्सर 4 यांपैकी नाही. या वाक्यात जावे हे क्रियापद असून घरी हे स्थलवाचक क्रियाविशेषण आहे, कर्म नाही. 24 शिक्षकाने विद्यार्थ्यांस प्रश्न विचारला. या विधानातील कर्म ओळखा. आन्सर 2 प्रश्न आणि 3 विद्यार्थ्यांस. या वाक्यात विचारला हे द्विकर्मक क्रियापद आहे. काय विचारला याचे उत्तर प्रश्न प्रत्यक्ष कर्म आणि कोणास विचारला याचे उत्तर विद्यार्थ्यांस अप्रत्यक्ष कर्म असे येते. दोन्ही कर्म आहेत. 25 पुढील अधोरेखित शब्दांचे वाक्यपृथक्करणातील स्थान ओळखा. गेल्या 2 महिन्यात मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. आन्सर 4 विधेय विस्तार. वाक्यात लिहिले नाही हे विधेय आहे. गेल्या 2 महिन्यात हा शब्दसमूह क्रियापदाबद्दल केव्हा लिहिले नाही अधिक माहिती देतो, म्हणून तो विधेय विस्तार आहे. 26 अधोरेखित शब्दांचे वाक्यपृथक्करणातील स्थान ओळखा. माझ्या मोठ्या भावाचा मुलगा सचिन माझा पुतण्या आहे. आन्सर 4 उद्देश विस्तार. वाक्यात सचिनच हे उद्देश आहे. माझ्या मोठ्या भावाचा मुलगा हा शब्दसमूह सचिनबद्दल अधिक माहिती देतो, म्हणून तो उद्देश विस्तार आहे. 27 रिमझिम त्या पावसात सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसले. या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. आन्सर 4 सप्तरंगी इंद्रधनुष्य. वाक्यात दिसले हे क्रियापद आहे. काय दिसले याचे उत्तर इंद्रधनुष्य असे येते. उद्देश सप्तरंगी हा त्याचा विस्तारक आहे, म्हणून उद्देश विभाग सप्तरंगी इंद्रधनुष्य हा आहे. 28 यमुनेच्या पलीकडे ताजमहाल आहे. या वाक्यातील विधेय विभाग ओळखा. आन्सर 3 यमुनेच्या पलीकडे आहे. वाक्यात ताजमहाल हे उद्देश आहे. उरलेला भाग यमुनेच्या पलीकडे आहे हा विधेय विभाग आहे. 29 भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकला. वाक्यातील विधेय कोणते? आन्सर 1 जिंकला. वाक्यात संघाने हा कर्ता आहे. विश्वचषक हे कर्म आहे. जिंकला हे क्रियापद विधेय आहे. AI रिस्पॉन्स. आन्सर 4 करता नाही. या वाक्यात थंडी हे भावना व्यक्त करणारे नाम आहे आणि वाजते हे क्रियापद आहे. थंडी हे नैसर्गिकरित्या घडणारी क्रिया असल्याने कोणीतरी जाणीवपूर्वक क्रिया करत नाही, त्यामुळे या वाक्यात विशिष्ट करता नाही. 31 आदिवासी लोक शिक्षणात मागे असतात. करता ओळखा. आन्सर 2 आदिवासी लोक. असतात हे क्रियापद आहे. कोण मागे असतात असा प्रश्न विचारल्यास उत्तर आदिवासी लोक असे मिळते, म्हणून आदिवासी लोक हा करता आहे. 32 सुधासाठी कालच विमलने काळा परकर शिवला. करता ओळखा. आन्सर 2 विमल. शिवला हे क्रियापद आहे. कोणी शिवला असा प्रश्न विचारल्यास उत्तर विमलने असे मिळते, म्हणून विमल हा करता आहे. 33 गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आन्सर 2 क्रियापद. शिकवितात हा शब्द वाक्यातील क्रिया दर्शवतो आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतो, म्हणून तो क्रियापद आहे. 34 यावर्षी शेजारचा पिंटू तमाशातील राजा होणार आहे. विधेय विभाग ओळखा. आन्सर 1 तमाशातील शेजारचा राजा होणार आहे. विधेय विभागात क्रियापद आणि क्रियापदाबद्दल माहिती सांगणारे शब्द, कर्म, कर्मविस्तार व विधानपूरक यांचा समावेश होतो. पिंटू उद्देश वगळता बाकीचा भाग विधेय विभाग आहे. 35 आमचे एक ग्रामस्थ कलेक्टर कचेरीत कारकून असल्यामुळे त्यांच्याकडे आम्ही बिन्हाड ठेवले. कर्म ओळखा. आन्सर 4 बिन्हाड. ठेवले हे क्रियापद आहे. काय ठेवले असा प्रश्न विचारल्यास उत्तर बिऱ्हाड असे मिळते, म्हणून बिऱ्हाड हे कर्म आहे. 36 विजयनगरच्या साम्राज्याचा जेथे अंत झाला. या वाक्यातील अंत या शब्दाला वाक्यपृथक्करणात म्हणतात. आन्सर 1 उद्देश. या वाक्यात अंत हा वाक्याचा मुख्य भाग आहे ज्याबद्दल विधान केले आहे, म्हणून तो उद्देश आहे. 37 फळे गोड निघाली. वाक्यातील विधेय पूरक ओळखा. आन्सर 3 गोड. निघाली हे क्रियापद आहे. गोड हा शब्द फळांबद्दल माहिती सांगतो आणि तो कर्त्यानंतर आला आहे,
त्यामुळे तो विधान विधिपूरक आहे. 38. मुसळधार पाऊस पडला. उद्देश विस्तार ओळखा. आन्सर 1. मुसळधार. पाऊस उद्देश याबद्दल अधिक माहिती मुसळधार हा शब्द देतो, म्हणून मुसळधार हा उद्देश विस्तार आहे. 39. योग्य जोडी निवडा. आन्सर 4. उद्देश व ध्येय. वाक्याचे मुख्यत्वे दोन विभाग पडतात, उद्देश कर्ता आणि कर्ता विस्तार आणि विधेय क्रियापद आणि इतर भाग. 40. उद्देशांक म्हणजे काय? आन्सर 2. कर्ता व त्याबद्दलची विशेष माहिती. उद्देशांक म्हणजे वाक्यातील कर्ता आणि कर्त्याबद्दल अधिक माहिती देणारे शब्द, उद्देश विस्तार. 41. पुढील विधानातील उद्देश विस्तार स्पष्ट करणारा शब्द ओळखा. विधान प्रबल भारतीयांनी स्वारी केली. आन्सर 4. प्रबल. भारतीयांनी उद्देश याबद्दल अधिक माहिती प्रबल हा शब्द देतो, म्हणून प्रबल हा उद्देश विस्तार आहे. 42. खाली दिलेल्या वाक्यांचे पृथक्करण पर्यायी उत्तरांतून केलेले आहे. त्यातील योग्य पृथक्करण कोणत्या पर्यायी उत्तरात केले आहे ते सांगा. आणखी एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. आन्सर 3. आणखी एक उद्देश विस्तारक प्रसंग मूळ उद्देश आहे, मूळ विधेय सांगण्यासारखा विधेयपूरक. प्रसंग मूळ उद्देश याबद्दल आणखी एक उद्देश विस्तारक माहिती देतो आहे, मूळ विधेय या क्रियापदाबद्दल सांगण्यासारखा विधेयपूरक माहिती देतो. 43. खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते? शामरावांनी विश्वासला बैदूल दिले. आन्सर 1. बैदूल. दिले हे क्रियापद आहे. काय दिले या प्रश्नाचे उत्तर बैदूल कर्म असे मिळते. कोणाला दिले या प्रश्नाचे उत्तर विश्वासला दुसरे कर्म असे मिळते. विधेयपूरक हे कर्त्याबद्दल माहिती देते, इथे बैदूल हे कर्म आहे. 44. अयोग्य विधान ओळखा. आन्सर 4. वाक्यात क्रियापद नसले तरी वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. हे विधान अयोग्य आहे. मराठी वाक्यात क्रियापद हे अत्यंत महत्त्वाचे असते आणि त्याच्याशिवाय वाक्याचा अर्थ सहसा पूर्ण होत नाही. 45. जो क्रिया करतो त्याला क्रियापद म्हणतात, तर क्रिया दाखविणाऱ्या शब्दाला कर्ता म्हणतात. आन्सर 3. पूर्ण विधान चूक. हे दोन्ही विधान चुकीचे आहेत. जो क्रिया करतो त्याला कर्ता म्हणतात आणि क्रिया दाखविणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. 46. वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाची व्याकरणविषयक संपूर्ण माहिती सांगता येणे याला काय म्हणतात? आन्सर 4. पदपरिस्फोट. वाक्यातील प्रत्येक शब्दाची व्याकरणानुसार सविस्तर माहिती देणे म्हणजेच पदपरिस्फोट होय. AI responses may include उद्देश म्हणजे वाक्यात ज्याच्याबद्दल माहिती सांगितली आहे तो कर्ता. या वाक्यात ठार केले ही क्रिया रामाने केली, म्हणून रामाने हे उद्देश आहे. धनुर्धारी हा उद्देश विस्तार आहे. रावणाला हे कर्म असून बलाढ्य हा कर्मविस्तार आहे. 49. मला राजाश्रय मिळाला होता, पण राजकृपा मात्र माझ्या वाट्याला आली नव्हती. या वाक्यातील उद्देश आणि उद्देश विस्तार अचूक ओळखा. आन्सर 4. उद्देश राजाश्रय, राजकृपा उद्देश विस्तार नाही. या वाक्यात राजाश्रय आणि राजकृपा हे दोन्ही उद्देश आहेत. मला हा शब्द राजाश्रय या उद्देशाशी संबंधित असला तरी तो स्वतंत्रपणे उद्देश विस्तार नाही. 50. एकदा बागेत खेळताना आमचा कुत्रा काळूराम हौदात पडला. या केवळ वाक्याचे वाक्यपृथक्करण केल्यास विधेय विस्तार कोणते शब्द असतील? अचूक पर्याय निवडा. आन्सर 2. बागेत खेळताना हौदात एकदा. विधेय विस्तार म्हणजे वाक्यातील क्रियेबद्दल विधेयाबद्दल अधिक माहिती देणारे शब्द. पडला या क्रियेबद्दल कधी कुठे कसा अशा प्रश्नांची उत्तरे देणारे शब्द हे विधेय विस्तार असतात. येथे एकदा बागेत खेळताना हौदात हे शब्द क्रियेचे ठिकाण व वेळ सांगतात. 51. खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते? श्रीकृष्णाने सांदीपनींना गुरुदक्षिणा दिली. आन्सर 3. गुरुदक्षिणा. विधेयपूरक म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द जो कर्म किंवा इतर पूरक असतो. येथे दिली या क्रियेचा परिणाम गुरुदक्षिणा या कर्मावर होतो, त्यामुळे तो विधेयपूरक आहे. सांदीपनींना हे अप्रत्यक्ष कर्म आहे. 52. रामाने पुस्तकावर नावं घातले. या वाक्यातील आधारपूरक कोणते? आन्सर 2. पुस्तकावर. आधारपूरक म्हणजे वाक्यातील क्रियेचा किंवा कर्ता कर्माचा आधार दर्शवणारा शब्द. येथे नाव घालणे ही क्रिया पुस्तकावर या आधारावर घडली आहे. 53. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर शोधा. त्याचा धाकटा मेहुणा लोकसभेच्या निवडणुकीत विजयी झाला. आन्सर 4. उद्देश विस्तार.
या वाक्यात मेहुणा हे मुख्य उद्देश आहे. त्याचा आणि धाकटा हे शब्द मेहुणाबद्दल अधिक माहिती देतात म्हणून ते उद्देश विस्तार आहेत. 54. पुढील वाक्यातील विधेय विस्तार ओळखा. आमचा छोटा मुलगा काल विकत गेलेले पुस्तक अगदी तन्मयतेने वाचित बसला आहे. आन्सर 3. अगदी तन्मयतेने वाचित बसला आहे हे विधेय आहे. अगदी तन्मयतेने हे शब्द क्रिया कशी घडली हे सांगतात म्हणून ते विधेय विस्तार आहेत. 55. खालील वाक्यातील विधेयपूरक कोणते? दशरथराजाने कैकेयीला वर दिले. आन्सर 3. वर. या वाक्यात वर हे प्रत्यक्ष कर्म असून कैकेयीला हे अप्रत्यक्ष कर्म आहे. वर हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास मदत करतो म्हणून तो विधेयपूरक आहे. 56. खालील पर्यायी उत्तरांतील विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते? आन्सर 2. त्याच्या घराचे दार उघडले. विधानपूरक नसलेले वाक्य म्हणजे ज्या वाक्यात केवळ कर्ता आणि क्रियापद आहे किंवा क्रियापद सकर्मक आहे. या वाक्यात दार हे कर्ता असून उघडले हे क्रियापद आहे. इतर वाक्यांमध्ये हुशार, नासका, रागावलेले हे विधानपूरक आहेत. 57. विधानपूरक शब्द नसलेले वाक्य कोणते? आन्सर 4. ती लाकडी बॅट मोडली. या वाक्यात बॅट हा कर्ता असून मोडली हे क्रियापद आहे. इतर वाक्यांमध्ये श्रीमंत, पिकलेले, रागावलेली हे शब्द विधानपूरक आहेत. 58. या कृत्याबद्दल आम्ही येथे जमलेले सर्व लोक आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो. या वाक्यातील कर्म ओळखा. आन्सर 2. आपले अभिनंदन. अभिनंदन करतो हे संयुक्त क्रियापद आहे. काय करतो याचे उत्तर आपले अभिनंदन असे मिळते म्हणून ते कर्म आहे. आम्ही येथे जमलेले सर्व लोक हे कर्ता आहे. 59. तुमची गाय दिसायला सुरेख आहे. या वाक्यात विधेयपूरक कोणते? खालीलपैकी अचूक पर्याय निवडा. आन्सर 2. दिसायला सुरेख आहे हे क्रियापद असून काय आहे किंवा कशी आहे याचे उत्तर दिसायला सुरेख असे मिळते म्हणून तो विधेयपूरक आहे. 60. खालील वाक्यातील मूळ विधेय असलेला शब्द कोणता? काल मी पन्हाळा पाहिला. आन्सर 4. पाहिला. पाहिला हे या वाक्यातील मुख्य क्रियापद किंवा मूळ विधेय आहे कारण ती मुख्य क्रिया आहे. 61. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते? शरद आनंदाने रसगुल्ले खातो. आन्सर 3. विधेय विस्तार. खातो हे विधेय आहे. आनंदाने हा शब्द क्रिया कशी घडली हे सांगतो म्हणून तो विधेय विस्तार आहे. 62. सातपुडा परिसरात होळीच्या 8 दिवस आधी भोंगऱ्या बाजार भरतो. या वाक्यातील उद्देश कोणते? आन्सर 4. भोंगऱ्या बाजार. भरतो हे क्रियापद आहे. काय भरतो याचे उत्तर भोंगऱ्या बाजार असे मिळते म्हणून तो उद्देश आहे. सातपुडा परिसरात आणि होळीच्या 8 दिवस आधी हे विधेय विस्तार आहेत. 63. माधुरी पुरंदरे यांनी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे पुस्तक लिहिले आहे. अधोरेखित शब्द पुढीलपैकी कोणत्या स्वरूपाचे आहेत? आन्सर 2. उद्देश विस्तार. पुस्तक हे मुख्य उद्देश आहे. शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे हे शब्द पुस्तकबद्दल अधिक माहिती देतात म्हणून ते उद्देश विस्तार आहेत. AI responses may include mistake. आन्सर 2. आम्ही. एक्सप्लेनेशन. वाक्यात ज्याच्याबद्दल माहिती सांगितली जाते त्याला उद्देश किंवा कर्ता म्हणतात. या वाक्यात आम्ही गावाकडे जातो म्हणून आम्ही हे उद्देश आहे. 48. गणू आन्सर 2. ग्रंथ. एक्सप्लेनेशन. उद्देश म्हणजे वाक्यात ज्याच्याविषयी काही सांगितले जाते तो कर्ता किंवा मुख्य विषय. प्रस्तुत वाक्यात ग्रंथ या मुख्य विषयाबद्दल माहिती दिली आहे म्हणून ग्रंथ हे मुख्य उद्देश आहे. 65. रामूचा शर्ट फाटला या वाक्यातील उद्देश ओळखा. आन्सर 2. शर्ट. एक्सप्लेनेशन. या वाक्यात शर्ट फाटला म्हणजेच शर्ट या वस्तूविषयी विधान केले आहे. त्यामुळे शर्ट हे उद्देश आहे. 66. मी उद्या पुण्यास पोहोचेन या वाक्यातील विधेय ओळखा. आन्सर 4. पोहोचेन. एक्सप्लेनेशन. विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद. पोहोचेन हे या वाक्यातील क्रियापद आहे म्हणून ते विधेय आहे. 67. पुढील विधाने वाचा. आन्सर 4. फक्त बचूक. एक्सप्लेनेशन. 1.
मूळ उद्देश वाक्यात नेहमी एकेरी असतो, हे विधान बरोबर आहे. 2. विधेय विस्तारक म्हणजे क्रियाविशेषण होय, हे विधान चूक आहे. विधेय विस्तारकात क्रियापदाविषयी माहिती सांगणारे शब्द उदा. क्रियाविशेषणे येतात, पण विधेय विस्तारक म्हणजे फक्त क्रियाविशेषण नव्हे, त्यात इतरही शब्द असू शकतात. आणि 3. संयुक्त क्रियापदामध्ये एक क्रियापद प्रत्यक्ष क्रियेचे निदर्शक असते, तर दुसरे त्याला सहाय्य करणारे असते, हे विधान बरोबर आहे. 68. धर्मराज हा पहिला पांडव होता, वाक्यातील उद्देश ओळखा. आन्सर 4. फक्त बरोबर, बाकी चूक. एक्सप्लेनेशन. या वाक्यात धर्मराज या व्यक्तीविषयी माहिती सांगितली आहे, म्हणून धर्मराज हे उद्देश आहे. 69. वाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्या नामपदबंधास काय म्हणतात? आन्सर 1. कर्ता. एक्सप्लेनेशन. वाक्यात क्रिया करणारा किंवा क्रियेला जबाबदार असणारा नामपदबंध म्हणजे कर्ता होय. 70. ताजमहल शारदीय पौर्णिमेत अधिकच देखणा दिसतो. या वाक्यातील विधेय विस्तार कोणते? आन्सर 4. बरोबर, बाकी सर्व चूक. एक्सप्लेनेशन. विधेय विस्तार म्हणजे क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगणारे शब्द. या वाक्यात शारदीय पौर्णिमेत केव्हा आणि अधिकच देखणा कसा हे शब्द दिसतो, या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात. 71. वाक्यात ज्याच्याविषयी काही सांगितले जाते त्याला असे म्हणतात. आन्सर 2. उद्देश. एक्सप्लेनेशन. ज्या विशिष्ट वस्तूचा किंवा व्यक्तीचा उल्लेख केलेला असतो तिला विधानाचे उद्देशक म्हणतात. 72. मधुला आंबा आवडतो. या वाक्यातील आंबा हा शब्द व्याकरणिकदृष्ट्या काय दर्शवितो? आन्सर 4. कर्म. एक्सप्लेनेशन. या वाक्यात आंबा आवडण्याची क्रिया घडते, पण आंबा हा कर्ता नसून ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म आहे. 73. अलीकडे मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही. या वाक्याच्या वाक्यपृथक्करणाच्या जोड्या जुळवा. आन्सर 3. 2. 4. 3. 1. एक्सप्लेनेशन. 1. अलीकडे विधेय विस्तार केव्हा लिहिले नाही? 2. मी उद्देश लिहिणारा कोण? 3. तुम्हाला एकही पत्र कर्म व कर्मविस्तार काय लिहिले नाही? आणि 4. लिहिले नाही क्रियापद क्रिया. 74. खालील वाक्याचे योग्य असे वाक्य पृथक्करण करा. ते स्थल सूर्यनारायण रोज असे संधी प्रकाशाने सारवतो. आन्सर 2. सूर्यनारायण उद्देश. ते स्थल कर्म व कर्मविस्तार. रोज असे संधी प्रकाशाने विधेय विस्तार सारवतो क्रियापद. एक्सप्लेनेशन. या वाक्यात सारवणारा कोण? तर सूर्यनारायण उद्देश. काय सारवतो? तर ते स्थल कर्म व कर्मविस्तार. कसे सारवतो? तर रोज असे संधी प्रकाशाने विधेय विस्तार सारवतो हे क्रियापद आहे. 75. राजा नरेंद्रास सोनेरी मुकुट शोभतो. या वाक्यातील कर्ता ओळखा. आन्सर 2. मुकुट. एक्सप्लेनेशन. या वाक्यात शोभणारा काय? तर मुकुट. त्यामुळे मुकुट हा कर्ता आहे. राजा नरेंद्रास हे कर्म आहे. 76. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आन्सर 4. आणि बरोबर. एक्सप्लेनेशन. 1. प्रत्येक वाक्य हे संपूर्ण विधान असते, हे विधान बरोबर आहे. 2. बोलणारा ज्याच्याविषयी बोलतो त्याला विधेय असे म्हणतात, हे विधान बरोबर आहे. आणि 3. बोलणारा उद्देशाविषयी जे बोलतो त्याला उद्देश असे म्हणतात, हे विधान चूक आहे. ज्याच्याविषयी बोलतो ते उद्देश आणि जे बोलतो ते विधेय होय. 77. विधानपूरक म्हणजे काय? आन्सर 3. फक्त बरोबर. एक्सप्लेनेशन. कर्ता आणि क्रियापद या दोन शब्दांनी विधान पूर्ण होत नाही. त्यास आणखी एका शब्दाची गरज असते, त्यास पूरक म्हणतात, हे विधान बरोबर आहे. सकर्मक धातूचे विधान कर्माशिवाय पूर्ण होत नाही, म्हणून कर्मासही पूरक म्हणतात, हे विधान चूक आहे. कर्म हे पूरक नसते. क्रियापदामुळे वाक्यास पूर्णत्व येते, म्हणून क्रियापदाला विधानपूरक म्हणतात, हे विधान चूक आहे. AI responses may include या वाक्यात अभ्यासाला आणि म्हणजे हे शब्द विधेय विस्तार विभागात येतात. 79. प्रसादला गरम दूध खूप आवडते. आन्सर 1. प्रसाद. या वाक्यातील कर्ता प्रसाद आहे, कारण आवडणारे कोण? या प्रश्नाचे उत्तर प्रसाद असे मिळते. 80. पुढील वाक्यातील आधारपूरक विधेयपूरक ओळखा. हा रस्ता मोठ्या रस्त्याला मिळतो. आन्सर 1. मोठ्या रस्त्याला. या वाक्यात मोठ्या रस्त्याला हा शब्द आधारपूरक आहे, कारण तो क्रियापदाला मिळतो आधार देतो. 81. पुढील विधाने वाचा. आन्सर 4. हळूहळू व वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत.
हळूहळू हे चालणे या क्रियापदाचे विस्तारक आहे. ब. वर्गाबाहेर मोठमोठ्याने गप्पा मारीत हे उभी होती या क्रियापदाचे विस्तारक आहेत. व्ययशी तो नाटकात विकंभट झाला होता. आन्सर 3. विकंभट. या वाक्यात विकंभट हा विधिपूरक आहे, कारण होता या अपूर्ण क्रियापदाचा अर्थ पूर्ण करणारा तो शब्द आहे. 83. आम्ही त्या दिवशी सकाळी 10 वाजता साताऱ्यास जाण्याची खटपट केली. आन्सर 4. साताऱ्यास जाण्याची खटपट. काय केली? या प्रश्नाचे उत्तर साताऱ्यास जाण्याची खटपट असे मिळते, म्हणून हे कर्म आहे. 84. विधेय म्हणजे. आन्सर 4. क्रियापद. विधेय म्हणजे वाक्यातील क्रियापद किंवा क्रियापदाचा भाग. 85. रामूला शेळीचे दूध आवडते या वाक्यातील दूध हा शब्द व्याकरणिकदृष्ट्या काय दर्शवितो? आन्सर 3. कर्म. रामूला काय आवडते या प्रश्नाचे उत्तर दूध असे मिळते, म्हणून दूध हे कर्म आहे. 86. कर्ता शोधताना प्रथम वाक्यातील क्रियापदाचा मूळ धातू शोधून काढावा व त्याला नारा प्रत्यय लावून कोण असा प्रश्न करावा, म्हणजे कर्ता मिळतो. आन्सर 1. वाक्याचा पूर्वार्ध बरोबर. दिलेली पद्धत कर्ता शोधण्यासाठी योग्य आहे, परंतु म्हणजे कर्ता मिळतो हा उत्तरार्ध अपूर्ण वाटतो. 87. पांढरी टोपी घातलेला मुलगा खोड्या करतो या वाक्यातील मूळ उद्देश आहे. आन्सर 4. मुलगा. खोड्या करणारा कोण या प्रश्नाचे उत्तर मुलगा असे मिळते, म्हणून मुलगा हे मूळ उद्देश आहे. पांढरी टोपी घातलेला हा उद्देश विस्तार आहे. 88. आमचा बंगला इमारतीआड झाकला गेला. आन्सर 2. आधारपूरक. इमारतीआड हा शब्द वाक्यातील क्रियेचा आधार दर्शवतो. 89. श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. आन्सर 1. गीता. काय सांगितली या प्रश्नाचे उत्तर गीता असे मिळते, म्हणून गीता हे प्रत्यक्ष कर्म आहे. अर्जुनाला हे अप्रत्यक्ष कर्म आहे. 90. केवळ वाक्यात एकच उद्देश असते व विधेय एकच नसते. आन्सर 1. पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. केवळ वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय असते. 91. पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा. आन्सर 4. अ व ब बरोबर. अ. वस्तुवाचक कामांना प्रत्यक्ष कर्मे म्हणतात. ब. व्यक्तिवाचक कर्मांना अप्रत्यक्ष कर्मे म्हणतात. दोन्ही विधाने बरोबर आहेत. 92. अधोरेखित शब्द समूहाचे योग्य उत्तर कोणते? या सत्कार्याबद्दल येथे जमलेले सर्व गावकरी आपले अभिनंदन करत आहेत. आन्सर 2. उद्देश. अधोरेखित भाग हा वाक्यातील कर्ता, गावकरी आणि त्याचा विस्तार येथे जमलेले सर्व मिळून बनलेला आहे, जो उद्देश आहे. 93. तुम्ही आम्हाला वगळले. आन्सर ब. तुम्ही कर्ता, आम्हाला कर्म. वगळणारे कोण या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कर्ता आणि कोणाला वगळले या प्रश्नाचे उत्तर आम्हाला कर्म असे मिळते. 94. एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली. आन्सर 3. येऊन एके दिवशी. येऊन आणि एके दिवशी हे शब्द वाक्यातील क्रियापदाचा विस्तार करतात. AI responses may include mistakes. या वाक्यात विधेयपूरक कोणते? आन्सर 2. कवी. कालिदास कवी होता. या वाक्यात कालिदास हे उद्देश आहे आणि होता हे विधेय आहे. जेव्हा वाक्यातील क्रियापद अपूर्ण असते, उदा. असणे, होणे, तेव्हा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे विधेयपूरक. येथे कवी हा शब्द होता या अपूर्ण क्रियापदाचा अर्थ पूर्ण करतो. 96. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. या वाक्यातील उद्देश विस्तारक कोणते? आन्सर 2. पांढरे केस असलेल्या. पांढरे केस असलेल्या बाई मराठी विषय शिकवतात. या वाक्यात बाई हे मुख्य उद्देश आहे. उद्देशाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द किंवा शब्दसमूह म्हणजे उद्देश विस्तारक. येथे पांढरे केस असलेल्या हा शब्दसमूह बाई या उद्देशाबद्दल विशेष माहिती देतो. 97. माझ्या नणंदेच्या सासूने उभ्या वर्षात एकदाही तिला माहेरी पाठवली नाही. या वाक्यातील पाठवली नाही हे आहे. आन्सर 3. मूळ विधेय. माझ्या नणंदेच्या सासूने उभ्या वर्षात एकदाही तिला माहेरी पाठवली नाही. या वाक्यात पाठवली नाही हे वाक्यातील मुख्य क्रियापद आहे, जे क्रियेचा बोध करते. त्यामुळे तो वाक्याचा मूळ विधेय घटक आहे. 98. गौरीला साडी शोभते. या वाक्यातील कर्म कोणते? आन्सर 3. वाक्य अकर्मक आहे. गौरीला साडी शोभते. या वाक्यात शोभते हे क्रियापद अकर्मक आहे, म्हणजेच त्याला कर्म नाही. गौरीला हे शब्दयोगी अव्यय लागलेले असल्यामुळे ते कर्ता किंवा कर्म मानले जात नाही. 99. त्याचा पुरता मामा झाला. या वाक्यातील विधी पूरक कोणते? आन्सर 3. मामा. त्याचा पुरता मामा झाला. या वाक्यात मामा हे विधिपूरक आहे.
झाला हे अपूर्ण क्रियापद असून मामा या शब्दाने वाक्याचा अर्थ पूर्ण केला आहे. 100 वाक्य पृथक्करण म्हणजे आन्सर 4 वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध स्पष्ट करणे. वाक्य पृथक्करण म्हणजे दिलेल्या वाक्यातील विविध घटक, उद्देश, विधेय, कर्म, पूरक, विस्तारक ही वेगळे करून त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध स्पष्ट करणे. 101 शाळांतून सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा नाही. या वाक्यातील उद्देशविस्तार ओळखा. आन्सर 2 फक्त ब व ड बरोबर बाकी सर्व चूक. शाळांतून सहशिक्षण दिले पाहिजे हा मुद्दा आता वादाचा नाही. या वाक्यात मुद्दा हे उद्देश आहे. हा आणि शाळांतून सहशिक्षण दिले पाहिजे हे शब्दसमूह मुद्दा या उद्देशाबद्दल अधिक माहिती देतात. त्यामुळे हा ब आणि मुद्दा ड हे उद्देशविस्तारक आहेत. टिप शाळांतून सहशिक्षण दिले पाहिजे हा देखील उद्देशविस्ताराचा भाग आहे, परंतु दिलेल्या पर्यायांपैकी ब आणि ड हेच योग्य आहेत. 102 जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. वा वाक्यातील उद्देश व उद्देशविस्तार ओळखा. आन्सर 2 केवळ अ बरोबर च क व ड चूक. जो आपले काम करीत राहतो तो मनुष्य देवाला प्रिय होतो. या मिश्र वाक्यात मनुष्य हे मुख्य उद्देश आहे आणि जो आपले काम करीत राहतो हा उद्देशाबद्दल अधिक माहिती देणारा गौण वाक्यसमूह उद्देशविस्तार आहे. त्यामुळे पर्याय अ मधील उद्देश मनुष्य जो हे बरोबर आहे. टिप जो हा उद्देशाशी संबंधित शब्द आहे. 103 दिग्दर्शक अभिनेत्याशी नव्या चित्रपटाबद्दल चर्चा करीत होते. या वाक्यातील विधेय आणि विधेय विस्तार हे घटक ओळखा. आन्सर 3 केवळ तो बरोबर अ ब व ड चूक. दिग्दर्शक अभिनेत्याशी नव्या चित्रपटाबद्दल चर्चा करीत होते. या वाक्यात करीत होते हे मुख्य क्रियापद म्हणजेच विधेय आहे. अभिनेत्याशी नव्या चित्रपटाबद्दल हे शब्द विधेयाबद्दल अधिक माहिती देतात, त्यामुळे ते विधेय विस्तार आहेत. पर्याय क मध्ये विधेय करीत होते आणि विधेय विस्तार चित्रपटाबद्दल हे घटक बरोबर आहेत. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 4 अ ब व क चूक. 1 विधान एकच उद्देश एकच विधेय म्हणजे केवळ वाक्य होय हे बरोबर आहे. 2 विधान ब जे वाक्य स्वतंत्र असते त्याला गौण वाक्य म्हणतात हे चूक आहे, कारण स्वतंत्र वाक्याला प्रधान किंवा मुख्य वाक्य म्हणतात. 3 विधान क 2 किंवा अधिक केवळ वाक्य उभयान्वयी अव्ययांनी जोडले म्हणजे पोट वाक्य होय हे चूक आहे, कारण अशा वाक्यांना संयुक्त वाक्य म्हणतात आणि त्यातील प्रत्येक वाक्य स्वतंत्र असते. आणि 4 पर्यायी उत्तरे तपासली असता केवळ अ बरोबर असून बाकीची विधाने चुकीची आहेत, त्यामुळे योग्य पर्याय 4 आहे. 105 वशिला असलेली माणसे मोठ्या पदावर सहज जातात. या वाक्यातील उद्देशविस्तार ओळखा. आन्सर 2 फक्त ब बरोबर. 1 या वाक्यातील मुख्य उद्देश माणसे आहे. 2 वशिला असलेली हे शब्द माणसे या उद्देशाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणून तो उद्देशविस्तार आहे. आणि 3 पर्याय ब वशिला असलेली माणसं हा योग्य उद्देशविस्तार आहे. 106 एखाद्या वाक्यात क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारे काही शब्द असतील ते या सदरात घातले जातात. आन्सर 2 विधेय विस्तार. वाक्यात क्रियापदाबद्दल विधेयाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दांना विधेय विस्तार असे म्हणतात. 107 आमच्या बाबांनी काल मला एक बॅट दिली. ताईला छानसा बटवा दिला आणि आईला सुंदर साडी दिली. या वाक्यातील उद्देश विस्तार ओळखा. आन्सर 4 आमच्या. या वाक्यातील मुख्य उद्देश बाबांनी हे आहे. आमच्या हा शब्द बाबांनी या उद्देशाबद्दल माहिती देतो म्हणून तो उद्देशविस्तार आहे. वरील वाक्यातील उद्देश ओळखा. आन्सर 2 विद्यार्थ्यांनी. वाक्यातील उद्देश म्हणजे कर्ता. या वाक्यात निश्चय करणारा कोण तर विद्यार्थ्यांनी, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे उद्देश आहे. 109 दुधारने श्रीराधी वही फायली. या विज्ञानातील अधोरेखित. आन्सर 1 उद्देशविस्तार. टिप या प्रश्नात दुधारने हा शब्द अधोरेखित आहे असे गृहीत धरले आहे. दुधारने हा शब्द वाक्यातील कर्त्याबद्दल उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगतो म्हणून तो उद्देशविस्तार आहे. 110 शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो. या केवळ वाक्याचे पृथक्करण करा. आन्सर 4 उद्देश गुलमोहर, विधानपूरक मोहक, विधेय विस्तार शरदाच्या चांदण्यात क्रियापद दिसतो.
या वाक्यात गुलमोहर हा कर्ता उद्देश आहे, मोहक हे विधानपूरक आहे, शरदाच्या चांदण्यात हा विधेय विस्तार आहे आणि दिसतो हे क्रियापद आहे. 111 कर्मापूर्वी येणारा शब्द जर कर्माविषयी माहिती सांगत असेल तर त्याला म्हणतात. आन्सर 3 कर्मपूरकाचा विस्तार म्हणतात. कर्माबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला कर्मपूरकाचा विस्तार असे म्हणतात. 112 हे कोणीही कबूल करेल. या वाक्यातील उद्देश कोणते? आन्सर 2 कोणीही. या वाक्यात कबूल करणारा कोण तर कोणीही, त्यामुळे कोणीही हे उद्देश आहे. 113 हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते. वरील वाक्यातील विधेय विस्तारक कोणते? आन्सर 1 हवा कोंदट असल्यास. या वाक्यात बिघडते या क्रियापदाबद्दल विधेयाबद्दल अधिक माहिती हवा कोंदट असल्यास या शब्दसमूहातून मिळते, म्हणून तो विधेय विस्तारक आहे. 114 मनुष्य मर्त्य आहे या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा. आन्सर 3 क फक्त बरोबर बाकी सर्व चूक. क मध्ये मनुष्य हे उद्देश कर्ता असून मर्त्य आहे हे विधेय आहे. 115 वरी देतो या विधानात कार्य आहेत. रिकाम्या जागी अचूक पर्याय शोधून लिहा. आन्सर 2 टीप प्रश्नातील अपूर्ण वाक्यात शिक्षक विद्यार्थ्यांना बक्षीस देतो असे पूर्ण वाक्य गृहीत धरले आहे. या वाक्यात बक्षीस हे प्रत्यक्ष कर्म आणि विद्यार्थ्यांना हे अप्रत्यक्ष कर्म अशी 2 कर्मे आहेत. 116 प्रवास भाड्यातील वाढीचा निषेध करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले. अधोरेखित शब्दाचे वाक्यातील स्थान पुढीलपैकी कोणते आहे? आन्सर 4 विधेय. टीप या प्रश्नात उतरले हा शब्द अधोरेखित आहे असे गृहीत धरले आहे. उतरले हे वाक्यातील क्रियापद असून ते विधेय आहे. 117 श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. या वाक्यातील प्रत्यक्ष कर्म आहे. आन्सर 1 गीता. सांगितली या क्रियापदावर काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर गीता असे मिळते, त्यामुळे गीता हे प्रत्यक्ष कर्म आहे. 118 मिश्र वाक्याचे पृथक्करण करा, तुझे बोललास ते योग्य नाही. आन्सर 2 तू उद्देश जे कर्म बोललास नाही विधेय योग्य विधेयपूरक. या वाक्यात तू हा उद्देश जे हे कर्म बोललास नाही हे विधेय आणि योग्य हे विधेयपूरक आहे. 119 मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही. या संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा. आन्सर 2 समजावले ऐकले. या संयुक्त वाक्यातील क्रियापदे समजावले आणि ऐकले ही आहेत जी विधेय आहेत. 120 शाहिरी वाङ्मयात शृंगारस भरपूर आहे आणि विरसही तुडूंब भरलेला आहे. या वाक्यातील विधेय विस्तार कोणता ते सांगा. आन्सर 4 फक्त क भरपूर हा शब्द शृंगारस या कर्माबद्दल अधिक माहिती सांगतो, म्हणून तो विधेय विस्तार आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 2 तू उद्देश जे कर्म बोललास नाही विधेय योग्य विधेयपूरक. 1 तुझे बोललास ते योग्य नाही या मिश्र वाक्यात तू हा उद्देश आहे. 2 जे हे कर्म आहे जे बोललास या क्रियापदाशी संबंधित आहे. आणि 3 बोललास नाही हे विधेय आहे तर योग्य हे विधेयपूरक आहे. 119 संयुक्त वाक्यातील विधेय ओळखा. आन्सर 2 समजावले ऐकले. मी त्याला खूप समजावले परंतु त्याने ऐकले नाही. या संयुक्त वाक्यात समजावले आणि ऐकले ही 2 मुख्य क्रियापदे आहेत जी विधेय दर्शवतात. 120 वाक्यातील विधेय विस्तार कोणता? आन्सर 2 फक्त शाहिरी वाङ्मयात शृंगारस भरपूर आहे आणि विरसही तुडूंब भरलेला आहे. या वाक्यात तुडूंब हा शब्द भरलेला आहे या क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतो, त्यामुळे तो विधेय विस्तार आहे. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. या वाक्यातील विधेयपूरक ओळखा. आन्सर 4 गांधीजींना. 1 विधेयपूरक म्हणजे वाक्यातील क्रियापदाला पूरक माहिती देणारा शब्द किंवा शब्दसमूह. 2 या वाक्यात आवडत हे क्रियापद आहे. काय आवडत याचे उत्तर माळा करता असे मिळते. आणि 3 कोणाला आवडत याचे उत्तर गांधीजींना असे मिळते जो विधेयपूरक आहे. 122 वाक्याचा कर्ता व कर्त्यानंतर येणारे नाम दोघेही एकच व्यक्ती किंवा वस्तू दर्शवित असतील तर कर्त्यानंतर येणारे नाम. आन्सर 3 विधिपूरकाचे काम करते. जेव्हा कर्ता आणि कर्त्यानंतर येणारे नाम उदा.
राजा आणि विक्रम एकाच व्यक्तीला किंवा वस्तूला संबोधतात तेव्हा दुसरे नाम विधिपूरक असते. 123. उद्देशाचे प्रथमोपस्थित संघटक कोणते? आन्सर 4. मूळ उद्देश व उद्देश विस्तार. उद्देश विभागात मूळ उद्देश, कर्ता आणि त्याचा विस्तार, उद्देश विस्तार हे दोन मुख्य घटक असतात. 124. काल सकाळी बाजूच्या मैदानावर सचिन जोरात धावला हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे? आन्सर 1. विधेय विस्तार. धावला हे क्रियापद विधेय आहे. काल सकाळी बाजूच्या मैदानावर जोरात हे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात म्हणजेच ते विधेय विस्तार आहेत. 125. सहलीमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांभाळावे. या वाक्यातील कर्ता कोणता? आन्सर 2. शिक्षक. सांभाळावे हे क्रियापद आहे. सांभाळणारा कोण? या प्रश्नाचे उत्तर शिक्षक असे मिळते म्हणून शिक्षक हा कर्ता आहे. 126. तुमची थोरली मुलगी येथे सुखरूप पोचली या वाक्यातील उद्देश आणि विधेय ओळखा. आन्सर 2. मुलगी पोचली. मुलगी हे मूळ उद्देश कर्ता आहे. पोचली हे मूळ विधेय क्रियापद आहे. 127. रामानुजन यांनी अवघड गणिते अतिशय सहजपणे सोडवून दाखवली. या वाक्यातील अधोरेखित शब्द हे पुढीलपैकी कोणते घटक आहेत? आन्सर 4. विधेय विस्तार. सोडवून दाखवली हे क्रियापद विधेय आहे. अतिशय सहजपणे हे शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती देतात त्यामुळे ते विधेय विस्तार आहेत. 128. विधेय विभागात कोणते घटक असतात? आन्सर 2. बी बरोबर आ व क चूक. 1. विधेय विभागात प्रामुख्याने कर्म, कर्मविस्तार आणि क्रियापद हे घटक असतात. 2. विधानपूरक आणि विधेय विस्तार हे देखील विधेय विभागात समाविष्ट होतात. आणि 3. पर्याय बी विधानपूरक व विधेय विस्तार हे घटक विधेय विभागात असतात. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. आन्सर 1. सिद्ध. भाषेतील मूळ शब्दांना सिद्ध शब्द म्हणतात. 2. सिद्ध शब्द ओळखा. आन्सर 2. ये. ये हा मूळ धातू असल्याने तो सिद्ध शब्द आहे. इतर पर्याय हे धातूंना प्रत्यय लागून तयार झालेले साधित शब्द आहेत. 3. अभ्यस्त शब्द ओळखा. आन्सर 2. आंबट चिंबट. आंबट चिंबट हा अंशाभ्यस्त शब्दाचा प्रकार आहे जिथे मूळ शब्दाचे एखादे अक्षर बदलून शब्द तयार होतो. 4. अभ्यस्त शब्द ओळखा. आन्सर 1. बारीक सारीक. बारीक सारीक हा अंशाभ्यस्त शब्द आहे. 5. दगड बिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे? आन्सर 1. अभ्यास्त. दगड बिगड हा अंशाभ्यस्त शब्द आहे कारण इथे दगड या मूळ शब्दातील पहिले अक्षर बदलून बिगड हा निरर्थक शब्द तयार झाला आहे. 6. पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो? आन्सर 3. एकाच शब्दाची पुनरावृत्ती होऊन. जेव्हा एकाच शब्दाची पुनरावृत्ती होते तेव्हा पूर्णाभ्यस्त शब्द तयार होतो. उदा. हळूहळू. 7. सिद्ध शब्द निवडा. आन्सर 1. गुरु. गुरु हा मूळ शब्द आहे तर इतर पर्याय हे विभक्ती प्रत्यय लागून तयार झालेले साधित शब्द आहेत. 8. पुढीलपैकी साधित शब्द कोणता? आन्सर 3. वार्षिक. वार्षिक हा वर्ष या शब्दाला एक प्रत्यय लागून तयार झालेला साधित शब्द आहे. इतर शब्द मूळ सिद्ध शब्द आहेत. 9. पुढीलपैकी कोणता शब्द सिद्ध गटातील नाही? आन्सर 1. माणुसकी. माणुसकी हा माणूस या शब्दाला की प्रत्यय लागून तयार झालेला प्रत्यय साधित शब्द आहे. इतर पर्याय सिद्ध शब्द आहेत. 10. शेजार पाजार हा शब्द या प्रकारात मोडतो. योग्य पर्याय निवडा. आन्सर 1. अभ्यास्त. शेजार पाजार हा अंशाभ्यस्त शब्द आहे. 11. खालीलपैकी कोणता शब्द धातुसाधित नाही? आन्सर 4. हस. हस हा मूळ धातू सिद्ध शब्द आहे तर इतर पर्याय या धातूपासून तयार झालेले धातुसाधित शब्द आहेत. 12. पुढीलपैकी कोणता साधित शब्द नाही? आन्सर 4. इमारत. इमारत हा मूळ सिद्ध शब्द आहे तर इतर पर्याय प्रत्यय किंवा उपसर्ग लागून तयार झालेले साधित शब्द आहेत. 13. सिद्ध शब्द कशाला म्हणतात? आन्सर 3. भाषेतील मूळ शब्द जे जसेच्या तसे वापरले जातात. भाषेतील मूळ शब्द जे जसेच्या तसे वापरले जातात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात. 14. शब्द बनवणे किंवा सिद्ध होणे याला काय म्हणतात? आन्सर 3. शब्दसिद्धी.
नवीन शब्द बनवण्याच्या किंवा सिद्ध होण्याच्या प्रक्रियेला शब्दसिद्धी असे म्हणतात. 15. खालीलपैकी अभ्यस्त शब्द कोणता? आन्सर 1. गारगार. गारगार हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे, कारण इथे एकाच शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे. 16. कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल? आन्सर 4. कुलीन. कुल या शब्दाला इन हा प्रत्यय लागून कुलीन हा साधित शब्द तयार होतो. 17. दगडमाती हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? आन्सर 3. सामासिक. दगडमाती हा सामासिक शब्द आहे, कारण इथे दोन शब्द एकत्र येऊन एक नवीन शब्द तयार झाला आहे. 18. प्रत्ययसाधित शब्द ओळखा. आन्सर 1. जनता. जनता हा जन या शब्दाला ता प्रत्यय लागून तयार झालेला प्रत्ययसाधित शब्द आहे. 19. पूर्णाभ्यस्त शब्द ओळखा. आन्सर 3. गडबड. गडबड हा पूर्णाभ्यस्त शब्द आहे, कारण इथे एकाच शब्दाची पुनरावृत्ती झाली आहे. 20. उपसर्गसाधित शब्द शोधा. आन्सर 1. अभिरुची. अभिरुची हा रुची या शब्दाला अभि हा उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गसाधित शब्द आहे. 21. भरदिवसा या शब्दात कोणत्या भाषेतील उपसर्ग लावला आहे? आन्सर 1. मराठी. भर हा मराठी भाषेतील उपसर्ग आहे. 22. पुढीलपैकी उपसर्गघटित शब्द कोणता? आन्सर 2. विसंगत. विसंगत हा संगत या शब्दाला वि हा उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द आहे. 23. उपसर्गसाधित शब्द निवडा. आन्सर 3. ऐनवेळ. ऐनवेळ हा वेळ या शब्दाला ऐन हा उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गसाधित शब्द आहे. 24. उपसर्गसाधित शब्द निवडा. आन्सर 2. बंदिस्त. बंदिस्त हा बंद या शब्दाला एस्त हा प्रत्यय लागून तयार झालेला प्रत्ययसाधित शब्द आहे. टिप: प्रश्नामध्ये उपसर्गसाधित विचारले असले तरी दिलेल्या पर्यायांपैकी बंदिस्त हा प्रत्ययसाधित शब्द आहे, इतर पर्याय सिद्ध शब्द आहेत. 25. प्रत्ययसाधित शब्द ओळखा. आन्सर 1. आस्थेवाईक. आस्थेवाईक हा आस्था या शब्दाला वाईक हा प्रत्यय लागून तयार झालेला प्रत्ययसाधित शब्द आहे. 26. उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा. आन्सर 1. विसर्जन. विसर्जन हा सर्जन या शब्दाला वि हा उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गसाधित शब्द आहे. 27. खाली दिलेल्या शब्दांपैकी उपसर्गघटित उपसर्ग लावून तयार झालेला शब्द ओळखा. आन्सर 4. निरपेक्ष. निरपेक्ष हा अपेक्ष या शब्दाला निर हा उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द आहे. 28. निरंतर हा शब्द कोणत्या गटात मोडतो? STI 97. आन्सर 1. उपसर्गघटित. निरंतर हा अंतर या शब्दाला निर हा उपसर्ग लागून तयार झालेला उपसर्गघटित शब्द आहे. 29. खालीलपैकी प्रत्ययघटित शब्द कोणता? 691. आन्सर 1. बागवान. बागवान हा बाग या शब्दाला वान हा प्रत्यय लागून तयार झालेला प्रत्ययघटित शब्द आहे. 30. उपसर्गाच्या संदर्भात योग्य विधान कोणते? PSI 01. आन्सर 1. उपसर्गाचा स्वतंत्रपणे उपयोग होतो. उपसर्ग हे शब्दांच्या आधी लागणारे अव्यय असतात ज्यांचा स्वतंत्रपणे उपयोग होतो. AI responses may